आपण लास्ट टाइम काय बघितलं होतं? ब्लॉक क्रेडिट ना, सेक्शन 17 सबसेक्शन 5. ब्लॉक क्रेडिट. या सेक्शन 17 मध्ये 6 सेक्शन आहेत. त्यातलं आपण 5वं जे ते पहिले घेतलं. एक बघा आता, आपल्याकडे मग टॅक्सेबल सप्लाय करतोय. तुमच्या आउटवर्डमध्ये टॅक्सेबल सप्लाय आहे. त्यावेळेस तुमच्या इनवर्डमध्ये पण टॅक्सेबल इनपुट्स असतील, इनपुट सर्व्हिसेस असतील, कॅपिटल गुड्स असतील, ते तुम्ही या इनवर्ड सप्लायमध्ये जे इनपुट सर्व्हिसेस आणि कॅपिटल गुड्सवरती जो टॅक्स दिला असेल त्याचं क्रेडिट घेऊ शकता. बरोबर आहे, क्रेडिट घेऊ शकता. पण जर आउटवर्ड सप्लायमध्ये, जर तुमच्याकडे आउटवर्ड सप्लायमध्ये आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय नाही आहे, जो आउटवर्ड सप्लाय हा नॉन टॅक्सेबल आहे. आउटवर्ड सप्लाय हा समजा तो एक्झाम सप्लाय, एकदम सप्लाय, आउटवर्ड एकदम सप्लाय. आणि मग त्यावेळेस तुमच्याकडे इनपुट्स आहेत, इनपुट सर्व्हिसेस आहेत. तुम्ही याचं क्रेडिट घेऊ शकाल का? नाही सर, नाही घेऊ शकत. जे इनपुट्समध्ये टॅक्स पे केला आहे, इनपुट सर्व्हिसेसमध्ये टॅक्स पे केला आहे, पण जर आउटवर्ड सप्लायमध्ये एकदम सप्लाय असेल तर इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेसवरती जो काही टॅक्स आपण गव्हर्नमेंटला दिला आहे थ्रू सप्लायर, त्याचं आपण क्रेडिट घेऊ शकत नाही. आता समजा असं आहे की तुमच्याकडे 3 प्रॉडक्ट आहेत, A, B, C. एक मॅन्युफॅक्चरर आहे, त्याकडे A, B, C 3 प्रॉडक्ट आहे. या A, B, C वापरून तो P बनवतो. हा P जो आहे हा टॅक्सेबल सप्लाय. ओके, तसंच दुसरं A, B, D, E हे 4 आहेत. हे 4 वापरून तो K बनवतो. पण K जो आहे हा एक्झाम प्रॉडक्ट आहे, हा एक्झाम प्रॉडक्ट आहे. आता इथे A आणि Bचं क्रेडिट मिळेल, इथे इनपुट्स वापरलेत A आणि B, याचं क्रेडिट मिळणार नाही. C आणि D आणि Eचं पण मिळणार नाही. बरोबर आहे ना? आता तुमच्याकडे इनवॉइस काय येतील, त्या इनवॉइसमध्ये तुम्ही जेव्हा सुरुवात करता आपण असे इनवॉइस ज्यावेळेस सप्लाय घेतला जातो तेव्हा आपल्याकडे असे इनवॉइस येतात. हा इनवॉइस आल्यानंतर हे मटेरियल कशाकरता वापरलं आहे. आता परचेज ऑर्डर इश्यू केली असेल
समजा तुम्हाला प्रॉडक्ट पी मॅन्युफॅक्चर करायचं आहे के मॅन्युफॅक्चर करायचं आहे, त्यासाठी परचेस ऑर्डर इश्यू करतो. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण हे टॅक्स सप्लाय करायला वापरतो आहे, याचं आपण क्रेडिट घेणार. दुसरं, हे जे इनवॉइस आहे हे यूज केलं आहे एकदम सप्लाय करता, याचं क्रेडिट घेणार नाही. तिसरं, जर पर्सनल यूज करता काही मटेरियल वापरलं असेल, पर्सनल यूज करता, त्याचं क्रेडिट घेतलं जाणार नाही. तिसरं, असं काही सप्लाय घेतला जो ब्लॉक क्रेडिटमध्ये येतो, जो ब्लॉक क्रेडिटमध्ये येतो. बघा आता लक्षात घ्या पहिले कसं आहे. तुमच्याकडे एक टोटल जो सप्लाय झाला, टोटल सप्लाय जो झाला त्याचे इनवॉइस तुमच्याकडे आले सपोज 10 लॅक्सचे, ज्याच्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट जमा होतो आहे अप टू 10 लॅक. ह्या 10 लॅकाचा क्लेम आपण घेऊ शकतो का? 10 लॅकचा कम्प्लिटली क्लेम घेऊ शकतो का? ते डिपेंड आहे की ते इनपुट कशासाठी वापरलं गेलं. आता एक ह्या जो इनपुट टॅक्स आहे याच्यामध्ये एक जो टॅक्स होता 1 लाखाचा, ती जी वस्तू आहे ती वापरली गेली पर्सनल पर्पज करता, याचा ITC मिळणार नाही. दुसरी मी T2 म्हणतो, दुसरा जो टॅक्स आहे प्रकार तो एक्झाम करता वापरलं गेलं, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट होतं 1 लाख, एक्झाम्प्ट आहे, याचाही इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही. तिसरं, कॅटरिंग सर्व्हिसेसचं बिल होतं, त्याच्यावरती 1 लाख रुपयाचा टॅक्स कलेक्ट केला गेला, जे 17(5) मध्ये ब्लॉक आहे, म्हणजे ह्याचंही क्रेडिट घेता येणार नाही. मग आता या 10 लाखामधले 7 लाखाचं क्रेडिट घेता येईल, एवढं नक्की झालं. तिघांचं मिळणारच नाही, या तिघांचं मिळणारच नाही क्रेडिट, हे क्रेडिट क्लेम करू शकत नाही आपण. 10 लाख जे इनवॉइस आलेत त्याच्यामध्ये जे पेमेंट केलं गेलं आहे त्याच्यामधनं आपण काय केलं, बायफर्केट केले, वेगळे काढले. एक पर्सनल पर्पज करता घेतलेला सप्लाय, दुसरा एक्झाम सप्लाय आणि तिसरा 17(5). आता ह्याच्यामध्ये 2 लाख असे आहेत, 2 लाख असे आहेत की जे वापरलेत स्पेसिफिकली टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता. जे प्रोडक्शन झालं टॅक्सेबल सप्लायसाठी त्याच्यामध्ये वापरले गेले. टॅक्सेबल आणि दुसरं काय असतं, 0 रेटेड, म्हणजे एक्सपोर्ट करण्याकरता जर तुम्ही काही बनवलं असेल, भले ते एक्झाम्प्ट असो किंवा टॅक्सेबल असो, याच्यावर टॅक्स कलेक्ट केला जात नाही. पण जर तुम्ही जे प्रॉडक्ट एक्सपोर्ट करत असाल त्याच्यावरचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येतो, त्याचा ITC मिळतो. एक्झाम प्रॉडक्ट जरी असेल तरी त्याच्या इनपुट्समध्ये जो टॅक्स दिला असेल त्याचं क्रेडिट मिळतं. टॅक्सेबलमध्ये इनपुट्स यूज केले त्याचं क्रेडिट मिळेल, आणि 0 रेटेडसाठी जे एक्सपोर्ट होईल किंवा सेलमेंट सप्लाय होईल त्याच्याकरता तुम्ही जे इनपुट्स यूज कराल त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स पे केला असेल तर त्याचं क्रेडिट मिळतं. म्हणजे टॅक्सेबल आणि 0 रेटेड यासाठी जे इनपुट्स यूज केलं त्याच्यावर जो टॅक्स दिला आहे तो 2 लाखाचा आहे. ह्याला आपण सांगू फुल आपल्याला क्रेडिट मिळणार आहे T4. T4चं क्रेडिट पूर्ण मिळणार, 2 लाख हे पूर्ण मिळणार आहे. आता उरले 5 लाख. आता उरले 5 लाख. या 5 लाखामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की तुम्ही जसं A-B-C करता काही इनपुट्स वापरलेत, A-B आणि C करता इनपुट वापरले, याच्यावरून P बनतो जो टॅक्सेबल आहे, आणि दुसरा A-B-D-E मध्ये 4 कंटेंट वापरतो त्याच्यावरून K बनतो तो एक्झाम्प्ट आहे. आता ह्याच्यामध्ये A आणि P दोन्हीने वापरले गेले, तर A आणि Bचं जे आपण इनपुट्स घेतलेले आहे ते 5 लाखाचं आहे. ह्याला आपण म्हणूया कॉमन क्रेडिट. कॉमन क्रेडिट हे कॉमन क्रेडिट आहे. पहिल्यांदा आपण क्रेडिट काढलं, पहिल्या लेवलला क्रेडिट काढलं, हे क्रेडिट आपण घेऊ शकतो 7 लाखामधलं असं होतं. हे पहिल्या लेवलला आपण क्रेडिट काढला म्हणून याला C1 म्हणूया, C1 म्हणूया याला. हे कॉमन क्रेडिट 2 वेळा C आहे, ह्याला C2 म्हणूया. हे कॉमन क्रेडिट झालं 5 लाखाचं.
आता ह्या 5 लाखाचं संपूर्ण क्रेडिट आपण क्लेम करू शकतो का? तर याचं उत्तर नाही आहे, कारण की तुम्ही त्याच्यामधनं एक्झाम प्रॉडक्ट पण प्रोड्यूस केलं आहे आणि टॅक्सेबल प्रॉडक्ट पण त्यातनं मॅन्युफॅक्चर झालं आहे. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे पीचं आणि केचं, त्यामध्ये पी आणि केमध्ये एक प्रॉडक्ट टॅक्सेबल आहे आणि दुसरं प्रॉडक्ट जिथे एक्झम्प्ट आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही जे कंटेंट वापरलेत ए आणि बी त्याचं संपूर्ण क्रेडिट अलाव होणार नाही. मग आता ह्या 5 लाखामधनं ही जी 5 लाखाची अमाऊंट आलेली आहे आत्ता, ह्याच्यामधनं 2 प्रकारचे वापर केले गेलेत. एक एक्झाम्स अप्लाय करता आणि दुसरं असं मानलं जातं की तुम्ही काय पर्सनल पर्पज करता यूज केलेत. आता जर एक्झाम पर्पज करता काही वापरले असतील, एक्झाम पर्पज करता, तर ते एक डिडक्शन होईल, ती अमाऊंट कमी होईल, त्याला आपण D1 देऊ. काही अमाऊंट डिडक्टेड आहे त्यामधनं 5 लाखामधनं. सपोज या 5 लाखामधनं 2 लाख डिडक्ट झाले पहिल्या लेवलला, तर अमाऊंट उरली 3 लाख. या 3 लाखामध्ये काही पर्सनल पर्पज करता इनपुट्स वापरलं गेलं, तर ते इनपुट्स पर्सनल पर्पज करता वापरलं गेलं तर त्याचा असा फॉर्म्युला आहे असा की तुम्ही जेवढं तुमच्याकडे कॉमन क्रेडिट होतं इकडे, ह्याच्यामधलं 5% वापरलं गेलं असं मानलं जाईल. 5% वापरलं गेलं असं मानलं जाईल. तर इथले 5% किती होतात? 5 लाखावरती 25,000. 25,000 वापरलं गेलं पर्सनल पर्पज करता, म्हणजे 2,75,000 एवढी अमाऊंट या 5 लाखामधनं बाहेर येईल. बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, एकूण आपल्याकडे 10 लाखाचं क्रेडिट होतं. या 10 लाखामधलं इनवॉइस वाईज वेगळं काढलं. एक इनवॉइस होता ज्यामध्ये काहीतरी परचेस केलं आहे, त्यावरती 1 लाख टॅक्स दिला गेला आहे, ते यूज केलं आहे पर्सनल पर्पज करता, बाजूला केलं, तो इनवॉइस बाजूला केला. जेव्हा माझ्याकडे इनवॉइस आली, मला हिशोब करायचा आहे, मी इनवॉइस बघितले, हा इनवॉइस कसला आहे, काय घेतलं आहे, ह्याचा वापर केला आहे पर्सनल पर्पज करता, हे बाजूला काढला, चला नाही पाहिजे. दुसरं, जे एक्झाम सप्लाय करतो आहे त्याकरता वापरलं आहे, बाजूला काढलं. तिसरं, ब्लॉक क्रेडिट आहे, ह्याची क्रेडिट मिळणार नाही, असे 3 लाख बाजूला आले. त्यानंतर मग आणखीन हे 2 लाख हा इनवॉइस आहे, ह्याच्यामध्ये आपण टॅक्सेबल प्रोडक्ट आणि झिरो रेट प्रोडक्ट सप्लाय केलं आहे, बस ह्याचे क्रेडिट मिळणारच आहे, ह्याचे क्रेडिट मिळणार आहे. अशा प्रकारे आपण पहिल्या लेवलला 3 लाख बाजूला काढल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा मिळतात की 7 लाखाचं क्रेडिट आपल्याला मिळणार आहे. पण ह्याच्यामध्ये संपूर्ण 7 लाखाचं मिळणार नाही, पण ह्या 3 लाखाचं मिळणारच नाही आहे. हे 3 लाख पहिले बाजूला आले, T1, T2, T3 3 तुकडे बाजूला काढले, 3 इनवॉइस बाजूला काढले, किंवा 3 प्रकारचे इनपुट्स बाजूला काढले. मग चौथ्या प्रकारचा इनपुट होता 2 लाखाचा, ज्यामध्ये क्रेडिट 100% मिळणार आहे, 100% क्रेडिट मिळणार आहे या 2 लाखाचं. आता उरले 5 लाख. या 5 लाखामध्ये 100% क्रेडिट मिळणार नाही, याला म्हणतात कॉमन क्रेडिट, CC, कॉमन क्रेडिट. या कॉमन क्रेडिटमध्ये काही भाग जो आहे तो एक्झाम सप्लायचा होता, तो काही भाग 2 लाख मी कसे काढले याचा पण फॉर्म्युला आहे. 2 लाख कमी आले, मग इथे 3 लाख उरले. या 3 लाखामधनं पर्सनल पर्पज करता काही वापरले गेले, ते 5%, 5 लाखावरती 5%, 5 लाखावरती इंटू 5% केले तर ते आले 25,000. ते लेस केले, आले 2,75,000. तुम्हाला जो आकडा मिळाला, हा तुमचा दुसरा आकडा आहे, याचं क्रेडिट तुम्ही घेऊ शकता 2,75,000चं. पहिला आकडा कुठला होता? हा 2 लाख. 2 लाखाचं क्रेडिट मिळणार आहे, म्हणजे 2 लाख जे टॅक्सेबल आणि झिरो रेट सप्लाय करता वापरलेत, आणि दुसरे 2,75,000 कॉमन क्रेडिटमधनं आपण काढले. अशा प्रकारे 4,75,000चं फायनली क्रेडिट झालं. आता याच्यामध्ये एक रूल 42 आहे आणि दुसरा रूल 43 आहे. रूल 42 जो आहे तो इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेससाठी आहे, आणि रूल 43 जो आहे तो कॅपिटल गुड्ससाठी आहे.
जे काय मांडलं आहे मी प्रेझेंट केलं ते कळलं आहे का केतकी? Yes, sir. Yes. पुन्हा मी त्याच्यावरती येतो, त्याच्यावरती पुन्हा येतो. आता बघा सेक्शन 70 तुम्हाला सांगतो मी. Yes. Goods services partly used for business and partly used for other purpose. Where the goods or services or both are used by registered person. Where the goods or services or both are used by the registered person. आता हे जे यूज करतोय तो, हे यूज करतोय कोण? रजिस्टर्ड पर्सन. तो कुठले गुड्स यूज करतोय? इनवर्ड्स अप्लाय केलेले का आउटवर्ड्स अप्लाय करायचे? कुठले यूज करतोय? परचेस केले म्हणजे इनवर्ड्स अप्लाय केलेले. वेअर द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ आर यूज बाय रजिस्टर्ड पर्सन पार्टली फॉर पर्पज ऑफ एनी बिझनेस. पार्टली फॉर पर्पज ऑफ एनी बिझनेस म्हणजे आउटवर्ड्स अप्लाय करण्याकरता, आणि पार्टली फॉर अदर पर्पज. आता पार्टली फॉर अदर पर्पज जर करत असेल तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का? तर खाली दिलं आहे, द अमाऊंट ऑफ क्रेडिट शॅल बी रिस्ट्रिक्टेड टू सो मच ऑफ द इनपुट टॅक्स ॲज इज ॲट्रिब्युटेबल टू पर्पज ऑफ हिज बिझनेस. बिझनेस करता जेवढे इनपुट्स त्यांनी वापरले असतील तिथपर्यंतच त्याला क्रेडिट अलाउड केलं जाईल, असा याचा अर्थ सांगितला गेला आहे. जे गुड्स आणि सर्व्हिसेस, इथे कॅपिटल गुड्सचा काही दिलेलं आहे इकडे. वेअर द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ आर यूज बाय रजिस्टर्ड पर्सन पार्टली फॉर द पर्पज ऑफ एनी बिझनेस अँड पार्टली फॉर अदर पर्पज असेल तर याच्यामधलं तुम्ही जे बिझनेस पर्पज करता जेवढे इनपुट्स घेतलेत त्याचं क्रेडिट त्याला मिळेल, त्याचं क्रेडिट त्याला मिळेल. आता एक्झाम्पल बघा याच्यामध्ये. एक्झाम्पल 1 आपण बघतोय सेक्शन 70 सबसेक्शन 1. मिस्टर रतन माजगावकर, अ ट्रेडर owing a grocery shop provides the following information in the month of May 2021. Total ITC in respect of inward supply of grocery rupees 89,000. त्याने जो इनवर्ड सप्लाय घेतला त्याच्यावर इनपुट टॅक्स क्रेडिट त्याने किती त्यांना मिळत त्याने दिलं आहे? टॅक्स किती दिला सप्लायरला? तर 89,000 दिलं आहे. ग्रोसरी प्रॉडक्ट सोल्ड इन द कोर्स ऑफ बिझनेस 85%. म्हणजे या 89,000मधले त्यांनी 85% जर आपण कॅल्क्युलेट केले तर 75,650 एवढा इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्यावर त्याने दिला होता. तेवढे गुड्स त्यांनी बिझनेससाठी सेल केले. आणि बाकीचे जे गुड्स आहेत ग्रोसरी प्रॉडक्ट यूज इन द मॅरेज ऑफ हिज ब्रदर 15% त्यांनी भावाच्या लग्नामध्ये वापरले. आता हा पर्सनल यूज झाला. मग 89,000मधनं 85% आपण जर का कॅल्क्युलेट केले तर ते 75,650 येतात. बाकी जे उर्वरित जे आहेत त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम तो घेऊ शकत नाही ॲज पर प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 17 सबसेक्शन 1. दुसरं एक्झाम्पल बघा आता. अ रजिस्टर्ड पर्सन इज इन द बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग शूज. A registered person is in the business of manufacturing shoes. He gave 50 pairs of shoes to his friends free of cost. त्यांनी 50 पेअर काय दिले त्याच्या फ्रेंडला फ्री ऑफ कॉस्ट दिले. ITC ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस ॲट्रिब्युटेबल टू सच 50 पेअर ऑफ शूज बिंग यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज विल नॉट बी अवेलेबल. आता गुड सर्व्हिसेस किंवा बोथ इनपुट टॅक्स त्यांनी पे केला आहे. त्याच्यामधला काही भाग त्यांनी वापरला बिझनेस पर्पज करता, त्यातलं काही इनपुट्स वापरलं नॉन बिझनेस पर्पज करता. तर जे नॉन बिझनेस पर्पजसाठी जे इनपुट्स वापरलं गेलं आहे त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याकरता तो इलिजिबल नाही आहे. जे बिझनेस करता यूज केलं जेवढं तेवढंच एलिजिबल असेल. ITC restricted
to goods services used for taxable supplies if the same are used for effecting taxable as well as exempt supplies. बघा आता कसं आहे, एक अगोदर आपण बघितलं, एक पार्ट यूज केला बिझनेससाठी, दुसरा यूज केला नॉन बिझनेससाठी म्हणजे पर्सनल पर्पज करता. आता बिझनेस कथाच यूज करतो आहे, पण यूज करतो आहे आयदर टॅक्सेबल, पार्टली फॉर टॅक्सेबल सप्लाईज आणि पार्टली फॉर एक्झाम सप्लाईज. दोन प्रकारचे सप्लाय आहेत. बिझनेस करताच यूज करतो इनपुट, वेअर द गुड्स और सर्विसेस और बोथ आर यूज बाय द रजिस्टर्ड पर्सन पार्टली फॉर इफेक्टिंग टॅक्सेबल सप्लाईज. म्हणजे गुड्स जे मॅन्युफॅक्चर होतील त्यामध्ये काही इनपुट सर्व्हिसेस लागतील, त्याच्यामधनं आयदर टॅक्सेबल सप्लाईज किंवा इन्क्लुडिंग एक्सपोर्ट करण्याकरता झिरो रेटेड सप्लाईज. आणि झिरो रेटेड सप्लाईज कशाला म्हणतात, आयदर तुम्ही देशाबाहेर सप्लाय करा, झिरो रेट सप्लाय मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स और दोनपैकी एक समजा असेल तर तो झिरो रेट सप्लाय. एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, देशाबाहेर जाईल, किंवा सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ टू अ स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और अ स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. जर का सेजमध्ये सप्लाय केला असेल तर तोही झिरो रेट सप्लायमध्ये येतो. आणि दुसरं इकडे दिलं आहे सब्जेक्ट, त्याकरता जे इनपुट वापरले असतील एक्सपोर्ट करण्याकरता किंवा सेजमध्ये सप्लाय करण्याकरता जे इनपुट्स वापरले असतील ते जर 17(5) ब्लॉक नसतील, त्याचं क्रेडिट ब्लॉक नसेल तर तुम्हाला त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येईल. जरी नॉर्थवेस्टँडिंग, जरी दॅट सच सप्लाय मे बी अन एक्झाम सप्लाय. तुम्ही सेजमध्ये सप्लाय कराल किंवा तुम्ही एक्सपोर्ट्स कराल, त्याच्या जर का भारतीय बाजारामध्ये त्याच तो सप्लाय एकदम सप्लाय जरी असेल तरी त्याच्या इनपुटचं क्रेडिट मिळेल. where the goods or services or both are used by the registered person partly for effecting taxable supplies including zero rate supplies under CGST Act or under the IGST Act and partly for effecting exempt supply under the said Act. काय सांगितलं इकडे, the amount of credit shall be restricted to so much of the input tax as it attributable to the said taxable supplies including zero rate supplies. जेवढं इनपुट्स वापरलं आहे टॅक्सेबल सप्लाईज करता इन्क्लुडिंग झिरो रेट सप्लाईज करता तेवढंच क्रेडिट मिळेल आणि एक्झाम सप्लायचं क्रेडिट मिळणार नाही. मी अगोदर तुम्हाला हे प्रश्न विचारले होते, तुम्ही याचं उत्तर दिलं होतं, पण हे कुठल्या सेक्शनमध्ये कुठे दिलं आहे हे आता आपण समजून घेतलं. तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कशावरून बोलताय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सेक्शन 17 सबसेक्शन 1 हा पर्सनल यूज करता इनपुट वापरले असतील तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यापासून रेस्ट्रिक्ट करतो. आणि दुसरं सेक्शन 17 सबसेक्शन 2 जर काही इनपुट्स घेतलेले आहेत, इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस त्या अशा प्रॉडक्ट करता वापरलेत की जे एक्झाम सप्लाय आहे, जे प्रॉडक्ट एक्झाम्प्ट आहे त्याच्याकरता वापरले गेलेले इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस असतील त्याचं क्रेडिट घेता येणार नाही. हे सबसेक्शन 2 सेक्शन 17 सांगतो. टॅक्सेबल सप्लाईज आहे ITC घ्या, झिरो रेट सप्लाईज आहे ITC घ्या, एक्झाम सप्लाईज आहे ITC अलाव होणार नाही, नॉट एलिजिबल. बघा तुमच्या आउटपुटमध्ये टॅक्स पाहिजे, तुम्ही इनपुट टॅक्स दिला आहे ओके, तुमच्या आउटपुटमध्ये आउटपुट सप्लायमध्ये टॅक्स आहे का, तुम्ही टॅक्स कलेक्ट करत असाल तर मग तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करा, एलिजिबल आहे. पण जर आउटवर्डमध्ये टॅक्स कलेक्ट होत नाही आहे, एक्झाम्प्ट आहे, कलेक्ट होत नाही आहे, झिरो रेटला तो प्रश्न नाही, झिरो रेट टॅक्सेबल दोन्हींच्या इनपुटमध्ये इनपुट सर्व्हिसमध्ये क्रेडिट मिळतं. पण एक्झाम्प्ट आहे जिथे टॅक्स कलेक्ट केला जात नाही तिकडे इनपुट्स टॅक्सेस ITC नॉट एलिजिबल. हे एवढंच कन्क्लुजन आहे जेवढं आत्तापर्यंत. आता पुढे मी जे सांगितलं आहे अगोदर तुम्हाला परत रिपीट करणार आहे, पण आता हे क्लिअर पाहिजे, एवढं ही स्लाईड जी आहे क्लिअर पाहिजे की टॅक्सेबल सप्लाईज म्हणजे काय, झिरो रेट सप्लाईज म्हणजे काय, एक्झाम सप्लाईज म्हणजे काय. बाकी तुम्हाला ब्लॉक क्रेडिट माहिती आहे, पर्सनल यूज माहिती आहे, बस ह्या 5च गोष्टीवरती सगळं फिरणार आहे आता. टॅक्सेबल, झिरो रेटेड, एक्झाम, पर्सनल पर्पज आणि ब्लॉक क्रेडिट.
आता ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सप्लाय म्हणाल, सपोज तुमच्याकडे तुम्ही एक आउटवर्ड सप्लाय केला आहे, सपोज एक 20 लाखाचा आउटवर्ड सप्लाय केला आहे. 20 लाखाचे तुम्ही जे काही व्यवहार केलेत त्यातनं 20 लाख कलेक्ट झालेत. या 20 लॅक्समध्ये एक टॅक्सेबल पार्ट असेल ज्यातनं काय टॅक्सेबल सप्लाय झाला म्हणजे ज्याच्यावर टॅक्स कलेक्ट केला गेला आहे. दुसरं एक्झाम सप्लाय झालं आहे. ओके, एक्झाम सप्लाय झालं आहे. आता या 20 लाखामध्ये टॅक्सेबल सप्लाय काढणं सहज सोपं आहे. ज्याच्यावर आपण CGST, AGST किंवा IGST राज्यावर सप्लाय झाला असल्यास कलेक्ट केला आहे तो टॅक्सेबल सप्लाय. आता एक्झाम सप्लायमध्ये इकडे असं म्हटलं आहे द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय अंडर सबसेक्शन 2. सबसेक्शन 2 मध्ये एक टॅक्सेबल सप्लाय, दुसरा एक्झाम सप्लाय. तुम्हाला एक्झाम सप्लायची व्हॅल्यू जी आहे, तुम्ही एक्झाम सप्लाय करता जे इनपुट सर्व्हिसेस वापरलेत त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. त्यावेळेस तुम्ही एक्झाम सप्लायमध्ये काय काय घ्याल हे दिलं आहे. शॅल बी सच ॲज मे बी प्रिस्क्राईब अँड शॅल इन्क्लूड. त्यामध्ये इन्क्लूड करा, एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड करा सप्लाईज ऑन विच द रिसिपियंट इज लायबल टू पे टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याचं प्रिंटिंग या स्टेशनरीचं दुकान आहे किंवा इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट विकण्याचं दुकान आहे आणि तो व्यक्ती वकील पण आहे, ॲडव्होकेट आहे, तो लिगल सर्व्हिसेस देतो. जर तो प्रिंटिंग या स्टेशनरीचं सामान विकेल किंवा इलेक्ट्रॉनिक आयटमचं सामान विकेल तो त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करू शकतो. पण ऑल्दो ही इज अ रजिस्टर्ड पर्सन, तो लिगल सर्व्हिस ज्यावेळेस प्रोव्हाइड करेल त्यावेळेस त्याला टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार नाही, कारण तो रिव्हर्स चार्ज बेसिसवरती त्याच्या रिसिपियंटने टॅक्स पे करायचा आहे. सपोज त्यांनी 10,000 रुपये फीज घेतली लिगल सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याची. सप्लाईज ऑन विच द रिसिपियंट इज लायबल टू पे टॅक्स ऑन द रिव्हर्स चार्ज बेसिस. रिसिपियंट टॅक्स भरणार आहे, तो टॅक्सेबल सप्लाय, पण ते 10,000 रुपये त्याच्या एक्झाम सप्लायमध्ये ॲड करा हे सांगतो सबसेक्शन 3. जर सप्लायरनी असे काही सप्लाय केलेत गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्याच्यावर रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे, तर त्याची जी अमाऊंट आहे त्या सप्लायची ती तुम्ही एक्झाम सप्लायमध्ये ॲड करा. दुसरं ट्रान्झॅक्शन्स इन सिक्युरिटीज, शेअर्स, डिबेंचर्स हे विकले असतील त्याची व्हॅल्यू पण एक्झाम सप्लायमध्ये ॲड करा. पण पुढे दिलं आहे की सिक्युरिटीची जी व्हॅल्यू असेल त्याच्या फक्त 1% व्हॅल्यूज ॲड करायची. पुढे दिलं आहे, मी सांगतो पुढे. सिक्युरिटीज जेवढ्याला विकल्या असतील ती संपूर्ण अमाऊंट घ्यायची नाही, त्याची व्हॅल्यू फक्त 1% घ्यायची. सेल ऑफ लँड आणि दुसरं सेल ऑफ बिल्डिंग जर कंप्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर विकली असेल तर टॅक्स कलेक्ट होत नाही. मग अशी बिल्डिंग ज्याचं कंप्लिशन सर्टिफिकेट आल्यानंतर विकली आहे, सेल ऑफ लँडवरती कधीच टॅक्स लागत नाही. पण सेल ऑफ बिल्डिंगवरती कन्स्ट्रक्शन चालू आहे एखाद्या बिल्डिंगचं तेव्हा टॅक्स घेतो बिल्डर, आणि बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर टॅक्स घेतला जात नाही. तर सेल ऑफ लँड आणि सेल ऑफ बिल्डिंग याची जी स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू असेल ती स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू घ्यायची. आणि शेड्यूल 3 मध्ये आपण बघितलं आहे, हे शेड्यूल 3 मनात येतं सेल ऑफ लँड आणि सेल ऑफ बिल्डिंग. तर आणखीन काही इथे ट्रान्झॅक्शन असतील शेड्यूल 3 मधली. फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन द एक्सप्रेशन व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड. बाकी कुठल्याही ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू इन्क्लूड करू नका शेड्यूल 3 मधल्या. फक्त लँड आणि बिल्डिंग विकली शेड्यूल 3 मधलं हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यामध्ये. आणखीन काय, तुम्ही समजा एका देशामधून तुम्ही काही गुड्स घेता आणि बाहेरच्या बाहेर दुसऱ्या देशामध्ये विकता, तर हे सप्लायमध्ये येत नाही, हे शेड्यूल 3 मध्ये दिले. तर त्याची व्हॅल्यू इन्क्लूड करायची नाही एक्झाममध्ये. लँड बिल्डिंगची इन्क्लूड करा, पण बाकी जे आहे की समजा तुम्ही काय इम्पोर्ट केलं आणि ते कस्टममध्ये आहे आणि ते कस्टमर जे इम्पोर्ट केलं आहे ते तुम्ही तिकडे दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं की ते तू घेऊन टाक आणि तो जाऊन त्या वस्तू कलेक्ट करतो. अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन जी आहेत ती आपली शेड्यूल 3 मध्ये.
किंवा तुम्ही हायसीजमध्येच मटेरियल असताना गुड्स असताना ते सेल करता दुसऱ्या व्यक्तीला, सप्लाय करा दुसऱ्या व्यक्तीला, आणि दुसरा व्यक्ती मग त्याचे टायटल त्याकडे आपण ट्रान्सफर केल्यामुळे ते टायटल घेऊन जातो कस्टममध्ये आणि त्या वस्तू ताब्यात घेतो. अशा प्रकारची ट्रान्झॅक्शन जी आहेत ती सप्लायमध्ये येत नाहीत. एंट्री नंबर 7, एंट्री नंबर 8 या 2 एंट्री आहेत त्या शेड्यूल 3 मधल्या. त्यांनी सांगितलं की शेड्यूल 3 मधल्या दुसऱ्या कुठल्याही एंट्री त्याची अमाऊंट आहे ती तुम्ही एकदम सप्लायमध्ये इन्क्लूड करू नका. फक्त लँड आणि बिल्डिंगची व्हॅल्यू इन्क्लूड करा. एकदम सप्लायमध्ये काय काय येईल, तुम्ही जे इनवॉइस बनवलेत ज्यावर तुम्ही तुमचे नॉर्मल गुड्स आहेत जे एक्झाम प्रॉडक्ट म्हणून विकताय, सर्व्हिसेस आहेत ज्या एक्झाम म्हणून देत आहे, आणि प्लस त्यामध्ये सेल ऑफ लँड, सेल ऑफ बिल्डिंग याची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू येईल, सिक्युरिटीचं 1% व्हॅल्यू येईल, आणि काही गुड सर्व्हिसेस जर का सप्लाय केल्या त्याच्यावरती रिसिपेंटला टॅक्स द्यायचा आहे त्याची व्हॅल्यू येईल. हे एक्झाममध्ये येईल, हे एक्झामच्या व्हॅल्यूमध्ये येईल. कॅपिटल गुड्स करता रूल 43 आहे. तो आपण जेव्हा बघू तेव्हा मी पुढचे काय गोष्टी सांगतो. ठीक आहे. आत्ता तुम्हाला इकडे फॉर डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ऑफ अन एक्झाम सप्लाय ॲज रेफर टू इन सबसेक्शन 3. आता जे रूल्स आहेत ना त्या रूलच्या शेवटी जे ITचे रूल आहेत त्या रूलच्या शेवटी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. या एक्सप्लेनेशनमध्ये दिलं आहे की व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग शॅल बी टेकन ॲज द सेम ॲज ॲडॉप्टेड फॉर द पर्पज ऑफ पेईंग स्टॅम्प ड्युटी. किती व्हॅल्यू याची दिलं आहे. दुसरं, द व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी शॅल बी टेकन ॲज 1% ऑफ द सेल ऑफ व्हॅल्यू ऑफ सच सिक्युरिटी. सिक्युरिटीची व्हॅल्यू 1% घ्या आणि स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू लँड बिल्डिंगची घ्या. हे कुठे दिलं आहे, तर रूल जिकडे दिलेले आहेत त्या रूलच्या शेवटी एक्सप्लेनेशन आहे इथे दिलेलं आहे. सेक्शन 1, 2, 3 बघितले आपण. 4 जो आहे तो बँकिंग आणि फिनान्शियल कंपनीसाठी आहे, तो वेगळाच आहे, तो आपण नंतर घेऊ. 5वा आपण बघितला ब्लॉक क्रेडिट, आणि 6वा जो आता हा 6वा जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. द गव्हर्नमेंट मे प्रिस्क्राईब रूल 42 अँड रूल 43 त्यांनी प्रिस्क्राईब केले द मॅनर इन विच कशा पद्धतीने तुम्हाला क्रेडिट मिळेल टू इन सबसेक्शन 1 अँड 2 मे बी ॲट्रिब्युटेड. म्हणजे जर पर्सनल पर्पज करता किंवा एक्झाम पर्पज करता आणि टॅक्सेबल सप्लायज करता, ह्या तिन्ही करता तुम्ही काही गुड्स वापरले असतील तर तुम्ही कशा प्रकारे त्याचं अपोर्शनमेंट करायचं हे तुम्हाला बघायला लागेल. बघा, मी पुन्हा एकदा परत त्या विषयावरती येतो की माझ्याकडे हा इनवॉइस आहे, हा मी कम्प्लिटली यूज केला आहे एक्झाम सप्लाय करता, हे इनपुट्स यूज केलं आहे, तर मी ह्या इनवॉइसचं क्रेडिट घेणार नाही. इनवॉइस लेवललाच याला मी बाजूला काढलं. दुसरा इनवॉइस माझ्याकडे आहे, हा यूज केला आहे एक्झाम सप्लाय करता, बाजूला काढलं. तिसरा इनवॉइसमध्ये मी काय परचेस केलं आहे त्याच्यामध्ये ती वस्तू मी वापरली आहे पर्सनल पर्पज करता, ते मी घेणार नाही. किंवा मी ही वस्तू जी वापरली आहे ही ब्लॉक क्रेडिटमध्ये येते. म्हणजे एक पर्सनल पर्पज, एक इनवॉइस बाजूला गेला पर्सनल पर्पजचा, दुसरा इनवॉइस बाजूला गेला एक्झाम सप्लायसाठी घेतलेला, तिसरा ब्लॉक क्रेडिट आहे त्याचा इनवॉइस बाजूला गेला, चौथं टॅक्सेबल प्रॉडक्ट आहे किंवा झिरो डेट प्रॉडक्ट आहे त्याचा इनवॉइस ह्याचे क्रेडिट घ्यायचा आहे, तो वेगळा काढू शकतो. पण आता माझ्याकडे असे काय इनवॉइस आहेत, या इनवॉइसचा प्रॉब्लेम काय, हे मी यूज केलं आहे पर्सनल कामा करता, पण हे यूज केलं आहे एक्झाम सप्लायज करता, पण हे यूज केलं आहे ब्लॉक क्रेडिट करता, पण हे यूज केलं आहे टॅक्सेबल सप्लायज करता, पण सगळ्याकरता यूज केलं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्रेडिट मिळणार नाही का, असंही नाही आहे. सगळं क्रेडिट मिळणार आहे का, असंही नाही आहे. मग तुम्हाला त्यातलं किती मिळेल त्याकरता तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे रूल 42 मध्ये, आणि तो फॉर्म्युला काय करतो, तुम्हाला ह्याच्यामध्ये जे क्रेडिट मिळणार नाही तेवढा पोर्शन जो आहे अपॉर्शनमेंट, तेवढा पोर्शन जो आहे तो तुम्हाला बाजूला काढण्याकरता मदत करतो. हा एवढा तुकडा बाजूला काढा, बस. याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही, बाजूला काढा, बाकी तुम्हाला क्रेडिट मिळेल. एवढं क्रेडिट मिळेल, हे एवढं क्रेडिट मिळणार नाही, हे बाजूला काढलं. समजा मी हे D1 आहे हे बाजूला काढलं, सेम आणखीन मला काय तुकडा मिळणार नाही, तर मग त्यात तुम्हाला D2 बाजूला काढायचं आहे. मग D2 बाजूला काढण्याकरता मला इकडे अजून एक, चला हे बाजूला काढा, हे बाजूला काढलं. आता एवढंच क्रेडिट मिळेल. आलं लक्षात ना. Yes, sir.
रूल 42. आपला जो आजचा कार्यक्रम आहे तो रूल 42 समजून घेण्याचा आहे. मी पहिले पण तुम्हाला सगळं जे आता सांगितलं हे सगळं एक्सप्लेन केलं. परत तुम्हाला मी दाखवलं सेक्शन 17(1) काय, 2 काय, 3 काय. आता आपण रूल 42 परत रीड करू. कशा करता बनवला रूल 42 बघा. रूल 42 काय दिलं आहे, मॅनर ऑफ डिटर्मिनेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स और इनपुट सर्व्हिसेस कॅपिटल गुड्स करता रूल 43 आहे. अँड रिव्हर्सल देअर ऑफ. आता रिव्हर्सल शब्द जो आहे आपण 3B आपण काही कॉलम भरलेत त्याच्यामध्येच खाली रिव्हर्सल पण आहे. त्याचा वापर कशा करताय की जर तुम्ही काही वेळेस काही क्रेडिट घेता त्यावेळेस ते क्रेडिट घेणं तुम्हाला योग्य वाटतं किंवा त्या परिस्थितीमध्ये योग्य असतं, पण नंतर ते क्रेडिट घेण्याकरता तुम्ही एलिजिबल नसाल हे तुमच्या लक्षामध्ये आलं, काही परिस्थिती बदलली किंवा तुम्ही चुकीचं क्रेडिट घेतलं गेलं असेल तर नंतर तुम्ही ते क्रेडिट जे आहे ते रिव्हर्स केलं पाहिजे. म्हणजे क्रेडिट क्लेम केलं आहे ते अनक्लेम केलं पाहिजे. ह्या प्रोसेसला रिव्हर्सल असं म्हणतात. व्हॉट डज रिव्हर्सल ऑफ ITC मीन्स? इन सर्टन सिच्युएशन इवन इफ द बेसिक कंडिशन्स फॉर क्लेमिंग ITC इज सॅटिस्फाईड ITC क्लेम मस्ट बी रिव्हर्स. रिव्हर्सल ऑफ ITC मीन्स द क्रेडिट ऑफ इनपुट युटिलाइज अर्लियर वुड नाव बी ॲडेड टू द आउटपुट टॅक्स लायबिलिटी. एकतर ITCमधनं कमी करा किंवा आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये ॲड करा. त्यातनं काय होईल, अगोदरचा इफेक्ट जो आहे तो नलिफाय होईल जे क्रेडिट क्लेम केला आहे त्याचा. डिपेंडिंग अपॉन वेन सच रिव्हर्सल इज डन. आता जर का तुम्हाला रिव्हर्सल तुम्ही कधी केलं, क्लेम तुम्ही केला होता 3 महिन्यापूर्वी आणि 3 महिन्यानंतर तुम्ही रिव्हर्सल करताय. सपोज तुम्हाला 100 रुपये क्रेडिट घ्यायचं नव्हतं तर तुम्ही घेतलं, मग 100 रुपये तुम्ही 3 महिन्यांनी ज्यावेळेस गव्हर्नमेंटला द्याल त्यावेळेस त्याचा तुम्हाला इंटरेस्ट पण द्यावा लागेल. त्याचं जे पेमेंट कराल 100 रुपयाचं ते विथ इंटरेस्ट पेमेंट करायला लागेल. हे लक्षात घ्या. आता काही वेगवेगळ्या अशा सिच्युएशन आहेत, सर्क्युमस्टन्सेस आहेत ज्यामध्ये ITC रिव्हर्स करायला लागतो. याच्यामध्ये आपण ज्या प्रोव्हिजन बघितलं अगोदर त्यामध्ये आपण एक बघितलं होतं की 180 दिवसामध्ये पेमेंट जर नाही केलं, तुम्ही सप्लायरकडनं रिसिपियंटनी सप्लायरकडनं गुड्स घेतले, त्यांनी रिसिपियंटनी सप्लायरकडनं गुड्स घेतल्यानंतर रिसिपियंटला 180 दिवसामध्ये पेमेंट केलं तर ठीक आहे, नाही केलं तर मग तुम्हाला काय सांगितलं गेलं आहे का प्रोव्हिजनमध्ये की रिसिपियंटनी जर का पूर्ण पेमेंट नाही केलं तर पूर्ण पेमेंटवरती जो ITC घेतला आहे त्याचं त्यांनी रिव्हर्सल करावं. आणि जर त्याचा पार्ट पेमेंट केलं आहे तर जेवढं पेमेंट बाकी आहे तेवढ्या अमाऊंटवर जेवढा ITC येतो तेवढ्या त्यांनी रिव्हर्सल करावं. द रिसिपियंट फेल्स टू पे कन्सिडरेशन टू द सप्लायर वेदर फुल्ली ऑर पार्टली फॉर अ पर्टिक्युलर सप्लाय. 180 दिवसामध्ये पेमेंट नाही केलं तर मग तेवढ्या अमाऊंटवरचा ITC रिव्हर्स करा. दुसरं आपण बघितलं की आयदर डिप्रिसिएशन क्लेम करा किंवा दुसरा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करा. आयदर डिप्रिसिएशन क्लेम करा किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करा. पण समजा सप्लायरनी जो पोर्शन आहे इनपुट टॅक्सचा तो ॲड केला आहे कॉस्टमध्ये फिक्स असेट्सच्या आणि तरी पण त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केलं गेलं. जेव्हा या लक्षामध्ये आलं की आपण अरे ITC आपल्याला घ्यायचा नव्हता पण तो घेतला गेला आहे तर मग त्याचं रिव्हर्सल करायला पाहिजे. रिव्हर्सल इज रिक्वायर्ड ॲट द टाईम ऑफ क्लोजिंग बुक्स ऑफ अकाउंट्स फॉर दॅट इयर. डिप्रिसिएशन अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट हॅज बीन क्लेम्ड ऑन द GST कंपोनंट ऑफ कॅपिटल गुड्स परचेस. त्यांनी ॲसेट घेतली, ॲसेटची किंमत 1 लाख आहे, त्याच्यावर GST 18% आहे 18,000. त्यांनी 1,18,000 वरती डिप्रिसिएशन घेतलं पण त्या 18,000 त्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट पण क्लेम केलं होतं. हे नंतर त्या लक्षामध्ये जेव्हा आलं त्यावेळेस त्यांनी रिव्हर्सल केलं. रिव्हर्सल करणं गरजेचं आहे म्हणजे ह्या परिस्थितीत पण रिव्हर्सल होतं विथ इंटरेस्ट ते रिव्हर्सल होईल. इनपुट्स हॅव बीन यूज टू मेक अन एक्झाम सप्लाय. एक्झाम सप्लायचं क्रेडिट घ्यायचं नव्हतं ते घेतलं तर मग त्याचं पुढे जाऊन रिव्हर्सल करायला पाहिजे ऑन अ पिरियडिक बेसिस. मंथली करा किंवा मग इयरली करा. आता आपला रूल 42 आहे ज्यामध्ये आपल्याला हेच करायचं आहे आता की जे एक्झाम सप्लाय करता इनपुट्स वापरलेत
त्याचं आपल्याला रिव्हर्सल करायचं आहे. त्याचं आपल्याला क्रेडिट घ्यायचं नाही आहे. पहिले दाखवायचं क्रेडिट की एवढं क्रेडिट आहे माझ्याकडे. आपण जे 3 लाख वजा करून 7 लाख काढले तर 7 लाख क्रेडिट आहे. त्या 7 लाखामध्ये 2 लाखाचं रिव्हर्सल होईल आणि मग फायनली तुम्हाला 5 लाखच क्रेडिटचा क्लेम घेता येईल हे दाखवेल. किंवा फायनली जी काही अमाऊंट येईल त्याचं क्रेडिट घेता येईल. म्हणजे 7 लाख आल्यावरती आपण 2 लाख काय केले टॅक्सेबल सप्लायचे होते आणि नंतरचे जे काय 5 लाख होते त्यातला आपण 2,75,000 अमाऊंट काढले होते त्या 5 लाखामध्ये. ती रूल 42मध्ये त्याप्रमाणे सगळे अमाऊंट आपण दाखवणार वरती आणि मग त्याचं रिव्हर्सल करून फायनल अमाऊंट मिळणार. मग जे रिव्हर्सल करतो ते रूल 42मध्ये कशा प्रकारे करतो आपल्याला पुढे बघता येईल. ठीक आहे, पुढे बघा आता. इनपुट्स हॅव बीन यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय सम ऑफ विच आर यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज. काही इनपुट्स यूज केले नॉन बिझनेस पर्पज करता तर त्याच्यामध्ये मग रिव्हर्सल होईल काही पिरियडिक बेसिसवरती मंथली किंवा इयरली. आता बँका असतात बघा. बँकांमध्ये बँकांचा मुख्य बिझनेस जो आहे तुम्ही बघाल बँकांचं इन्कम कुठल्या इन्कममधनं होतं. बँकेचं जे इन्कम आहे ते कुठल्या प्रकारच्या बिझनेसमधनं होतं. बँकेचे इन्कम सोर्स काय. चेक परत आला का चार्जेस लावतात. दुसरं बँकेमधनं लोकांनी ATMमधनं विड्रॉ केलं एक ठराविक लिमिट आहे. जेव्हा जास्त विड्रॉ केलं का मग चार्जेस लागतात. चेकबुक घेतलं चार्जेस लावतात. याच्यामधनं बँकेला किती इन्कम होत असेल. एकूण इन्कमपैकी जे मुख्य इन्कम स्रोत आहे बँकेचा जो इन्कम सोर्स आहे तो आहे इंटरेस्ट इन्कम. 8%, 8.5% FD लोकांच्या घ्यायच्या आणि त्याच्यावरती 12%, 14%, 15%, 18% वेगवेगळ्या प्रकारचा इंटरेस्ट रेट वेगवेगळ्या पर्पज करता लोन देऊन त्यातनं इंटरेस्ट अर्न करायचा. तर बँकेचं जे इन्कम आहे याच्यामध्ये मला वाटतं 5, 10, 15% इन्कम त्यांना होत असेल या अशा प्रकारच्या चेक परत आला किंवा अशा अमाऊंटमधनं. आणि बाकी जे त्याला इन्कम होतं इंटरेस्ट इन्कम हे 85% वगैरे 80-90% इन्कम जे आहे त्यांचं इंटरेस्ट इन्कममधनं होत असेल. मग आता इंटरेस्टवरती GST लागत नाही. तो एक्झाम सप्लाय पैसे वापरायला दिले इंटरेस्टवरती हा एक्झाम सप्लाय. आता एक्झाम सप्लाय आहे तर जे इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस बँक घेईल त्याच्यावरती बँकेला इनपुट टॅक्स रेट घ्यायचा नाही आहे. मग हिशोब करायला लागेल एक्झाम सप्लाय किती होता टॅक्सेबल सप्लाय किती होता. तर मग त्यासाठी गव्हर्नमेंटला ऑप्शन दिला आहे रूल 38मध्ये की तुम्ही 50% ITC रिव्हर्स करा, 50% यूज करा, 50% रिव्हर्स करा. कधी करायचा तो ॲट द टाईम ऑफ फायलिंग रेग्युलर रिटर्न जेव्हा भराल सपोज 1 लाख ITC आहे 50,000 रिव्हर्स करा 50,000 क्लेम करा. आणि जर तसं नसेल तर मग रूल 42 प्रमाणे सगळा हिशोब करा हे इनपुट्स यूज केलं टॅक्सेबल करता पण एक्झाम करता पण. मग टॅक्सेबल सप्लाय किती झाला एक्झाम किती झाला एकूण सप्लाय किती झाला मग त्यातनं तुम्हाला किती अपॉर्च्युनिमेंट होईल तुकडे पाडा. मग जेवढा तुकडा तुम्हाला मिळतो इथे बँकेचं नुकसानच होईल. त्यांना 50% क्रेडिट नक्कीच मिळणार नाही. दुसरं ITC हॅज बीन अवेल्ड ऑन ब्लॉक क्रेडिट अंडर सेक्शन 17(5) ॲट द टाईम ऑफ फायलिंग रेग्युलर रिटर्न अप टू द डेट ऑफ फायलिंग ॲन्युअल रिटर्न. काही असे इनपुट्स आहेत त्याचं क्रेडिट घेतलं गेलं आहे ते क्रेडिट रिव्हर्स करायचं जे ब्लॉक होतं. म्हणजे चुकीचे क्रेडिट घेतले गेले असतील तर ते क्रेडिट तुम्ही अनक्लेम करता. त्याचा तो क्लेम जो घेतलेला आहे ते तुम्ही पुन्हा एकदा गव्हर्नमेंटकडे भरता. ह्याला म्हणतात रिव्हर्सल ऑफ क्रेडिट. ओके, पुन्हा एकदा मी येतो रूल 42 वरती. द manner of determining of input tax credit in respect of inputs or input services and reversal thereof. रिव्हर्सल काय हे सांगण्याकरता मला परत एकदा या 6 पॉईंट डिस्कस करायला लागले. आता तुम्हाला रिव्हर्सलचा अर्थ कळला आहे. आता बघा रूल. द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट्स और इनपुट सर्विसेस which attract the provisions of section 71 or section 72 being partly used for purposes of business and partly for other purpose. या other purpose मध्ये personal purpose, दुसरा
ब्लॉक क्रेडिट आहे. ब्लॉक क्रेडिट. आता अदर पर्पजमध्ये तुम्ही फक्त विचार करा की तो पर्सनल पर्पज करता यूज केला गेला आहे. दुसरं पार्टली यूज फॉर अफेक्टिंग टॅक्सेबल सप्लाईज, हे बिझनेस करताय इंक्लुडिंग झिरो रेटेड सप्लाईज अँड पार्टली फॉर इफेक्टिंग एक्झाम सप्लाईज. आता हे एक्झाम्ड आणि नॉन एक्झाम दोन्ही करता वापरले गेले. शॅल बी ॲट्रिब्युटेड टू द पर्पजेस ऑफ बिझनेस ऑर फॉर इफेक्टिंग टॅक्सेबल सप्लाईज इन द फॉलोइंग मॅनर. आता त्यामध्ये तुम्हाला एवढं कळलं आहे की जे इनवॉइस तुम्हाला अगोदरच वेगळे काढता आले की आपण हे इनपुट यूज केलं एक्झाम सप्लाय करता, ते वेगळं काढता येतं. पण जर का एकच इनवॉइसमध्ये जे कंटेंट आलेत ते जर का तुम्ही वापरलेत एक्झाम करता पण आणि टॅक्सेबल करता पण, तर त्याचं अपॉर्च्युनिमेंट कसं करायचं हे आपल्याला रूल 42 सांगेल. आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी की तुमच्याकडे जे इनपुट्स आले टोटल आलं आहे ते तुम्ही टी म्हणून घ्या. एकूण टोटल किती आहे? 10 लाख तुम्हाला सांगितलं मी, 10 लाख. मग त्यामध्ये द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स आउट ऑफ टी, या टीमध्ये 10 लाखामध्ये असे किती आहेत इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस इंटेंडेड टू बी यूज एक्सक्लुझिव्हली फॉर द पर्पज ऑफ अदर दॅन बिझनेस, म्हणजे पर्सनल यूज करता वापरले तुम्ही. त्याला आपण तुकडा पहिला एक बाहेर काढला T1, हे यूज केलं आहे पर्सनल पर्पज करता. दुसरं असं यूज केलं आहे इनपुट एक्झामसाठी. तिसरं यूज केलं आहे ब्लॉक. बस आपण 10 लाखामधनं 1-1 लाख 3 समजलो आणि आपण ते बाहेर काढले. माझं आपल्याला क्रेडिट मिळालं. पहिल्यांदा तर आपल्याला असं क्रेडिट मिळेल पुढे 7 लाख असं मिळेल क्रेडिट की जे C1 म्हणजे वरती टी होता, या टीमधनं मायनस T1 T2 T3. मी 10 लाख टी पहिले पकडले, त्यातनं 1-1 लाख तिघांचे लेस केले, मग मला 7 लाख मिळाले. मग इकडे हेच दिले, फॉर्म्युला मांडला आहे की C1 = T मायनस T1 प्लस T2 प्लस T3. 1 लाख 1 लाख 1 लाख 3 लाख, 10 लाखातून 3 लाख वजा केले उरतील 7 लाख. बरोबर आहे. या 7 लाखामध्ये पुढे जाऊन तुमच्याकडे असे काही इनपुट्स आहेत, इनपुट सर्व्हिसेस आहेत जे यूज केलेत, ज्याचा ITC जो आहे इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेसमधला तो यूज केला आहे टॅक्सेबल सप्लाईज करता एक्सक्लुझिव्हली इंटेंडेड टू बी यूज एक्सक्लुझिव्हली फॉर इफेक्टिंग सप्लाईज अदर दॅन एक्झाम्प्टेड बट इन्क्लुडिंग झिरो रेटेड सप्लाईज. मी तुम्हाला हे 2 लाख सांगितले, बरोबर आहे. 10 लाखामध्ये 3 लाख गेले, 7 लाख उरले. या 7 लाखामध्ये तुम्ही 2 लाख काढले, या 2 लाखाचं क्रेडिट तुम्हाला मिळणारच आहे. मग पुढे कॉमन क्रेडिट जी अमाऊंट राहिली 10 लाखामधनं 3 लाख क्रेडिट मिळणारच नाही. 2 लाख टॅक्सेबलचं इनपुट आहे. आता उरले 5 लाख. हे 5 लाख कॉमन क्रेडिट, कॉमन क्रेडिट 2दा C आहे, कॉमन क्रेडिट पहिला आपण C2 म्हणूया, C2. आता ह्या 5 लाखामधलं पहिल्या 5 लाखामधले 3 लाखाचं क्रेडिट मिळणार नाही, 2 लाखाचं मिळणार आहे. आता उरलेले 5 लाख आहेत जे C2 म्हणून आपल्याला आलेले आहेत. त्या उरलेल्या 5 लाखामध्ये 2 डिडक्शन आहेत, 2 डिडक्शन आहेत. एक म्हणजे एक्झाम सप्लाय करता किती वापरले त्याची अमाऊंट अपॉर्च्युनिमेंट करायची, त्याच्यात तुकडा वेगळा करायचा आहे. एक डिडक्शन D1 आणि दुसरं यूज केलं आहे पर्सनल पर्पज करता, दुसरा तुकडा D2, डिडक्शन 1 डिडक्शन 2. जे येईल ते तुम्हाला क्रेडिट मिळेल. आता 5 लाखामध्ये 5 लाख काय आहे? कॉमन क्रेडिट आहे. कॉमन क्रेडिट. ह्या कॉमन क्रेडिटमध्ये किती अमाऊंटचं क्रेडिट मिळणार आहे आणि किती अमाऊंटचं क्रेडिट मिळणार नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. आता ह्या कॉमन क्रेडिटमध्ये एक सप्लाय झाला आहे आउटवर्ड सप्लाय टॅक्सेबल, दुसरा सप्लाय झाला आहे आउटवर्ड सप्लाय एक्झाम. या 2 मधनं बघा तुम्ही तुमच्याकडे एक एक्झाम सप्लायची व्हॅल्यू पाहिजे, एक्झाम सप्लाय किती केला याची व्हॅल्यू पाहिजे, आणि दुसरं टॅक्सेबल सप्लाय आणि एक्झाम सप्लाय मिळून किती व्हॅल्यू झाली आहे ती पाहिजे. सपोज तुमच्याकडे 50 लाखाचा सप्लाय झाला आहे, हे धरून चला 1 करोडचा सेल झाला आहे. 1 करोडमध्ये जर 20% टॅक्सेबल आहेत आणि 80% एक्झाम्प्ट आहेत, तर 5 लाखाचा जो सप्लाय झाला आहे
यातनं 20% अमाऊंट काय होती, टॅक्सेबल होती. मग तुम्ही 5%, 5 लाखामध्ये 20% किती काढाल, 10 1 लाख, 1 लाख बस. हां, तुम्हाला इथे त्यांनी फॉर्म्युला दिला आहे. एक्झाम सप्लाय किती आहे, टोटल सप्लाय किती आहे. ई म्हणजे ॲग्रीगेट व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय. दुसरं एफ टोटल टर्नओव्हर इन द स्टेट. टर्नओव्हर मी म्हटलं तर मला 1 करोडचं आहे, 1 करोडचा टर्नओव्हर आहे, ज्यामध्ये 20 लाखाचा एक्झाम सप्लाय. जर मी असं म्हणतो की 50 लाख एक्झाम आहे, 50 लाख टॅक्सेबल आहे, तुम्ही काय कराल, तुमच्याकडे 5 लाखाचा ITC आहे, अर्धा घ्याल, अर्धा सोडून द्याल. 5 लाखामधला 2.5 लाख यूज केला आहे इनपुट्स टॅक्सेबल प्रोडक्ट करता, अर्धा यूज केला आहे एक्झाम प्रोडक्ट करता, बस अर्धा सोडून द्यायचा, अर्धा घ्यायचा. म्हणजे जी तुमच्याकडे सेलची अमाऊंट आहे ती तुम्हाला पाहिजे. त्या सेलच्या अमाऊंटमध्ये टॅक्सेबल सेल किती आहे आणि एक्झाम किती आहे. मग एक्झाम डिवाइड बाय टोटल टर्नओव्हर इंटू C2 म्हणजे आपल्याकडे 5 लाखाची अमाऊंट आहे, ती 5 लाखाची अमाऊंट त्याला मल्टिप्लाय करायची, त्यातनं मिळेल तुम्हाला D1, त्यातनं मिळेल D1. आणि जी C2 आहे ह्याच्यावर 5% असं मानलं जातं की यूज केले पर्सनल पर्पज, बस 5% ती D2 येईल. म्हणजे त्या 5 लाखामधनं D1 D2 लेस केले तर जे येईल ते एलिजिबल क्रेडिट, फायनल क्रेडिट C3, तिसऱ्या लेवलला तुम्हाला फायनल क्रेडिट मिळतं. एकदा, दोनदा, 3 वेळा माझं सांगून झालं आहे. आज चौथ्यांदा मी आणखीन 2 एक्झाम्पल माझ्याकडे, मी 2 एक्झाम्पल ठेवलेत तरी पण, म्हणजे मला हे असं वाटलं की हे 5 वेळा सांगणार काय, म्हणून मी अशा प्रकारे सांगते तुम्हाला की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे तुमच्याकडे छोटे छोटे पॉईंट लक्षात येईल. बघा, तुम्ही पहिल्या लेवलला काय कराल, तुमच्याकडे प्रोव्हायडेड दॅट वेअर द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स, तुमच्याकडे जे इनवर्ट सप्लायचे इनवॉइस आहेत रिलेटिंग टू इनपुट्स ऑर इनपुट सर्व्हिसेस यूज पार्टली फॉर द पर्पज अदर दॅन बिझनेस अँड पार्टली फॉर इफेक्टिंग टॅक्स एक्झाम सप्लाईज हॅज बीन आयडेंटिफाईड. तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल इनवॉइस लेवललाच, ते पहिलेच बाजूला काढा. तुम्हाला जर सांगितलं की माझ्याकडे इनवॉइसेस आहेत, मी आयडेंटिफाय केलं की हे यूज केलं आहे एक्झाम सप्लाय करता, हे दुसरं यूज केलं आहे हे पर्सनल पर्पजला यूज करतं, हे इनवॉइस आहे ह्या वस्तू घेतल्या आहेत ह्या पर्सनल कामाकरता घेतल्या आहेत. मग ते त्या प्रकारे आयडेंटिफाय केलं गेलं, सेग्रिगेट केलं गेलं इनवॉइस लेवललाच, तर तुम्हाला T1 T2 आणि T4 मिळतील. T3 ब्लॉक क्रेडिट आहे, हे तुम्हाला मिळेल पहिलेच. आणि तुम्हाला ज्याचं अपॉर्च्युनिमेंट करता येत नाही त्याच्याकरता, अपॉर्च्युनिमेंट करता येत नाही त्याच्याकरता हा फॉर्म्युला आहे. एक्झाम्पल वाचा, एक्झाम्पल रीड करून घ्या.
वाचलं? डाय म्हणजे काय असतं? Yes, sir. बघा, डाय म्हणजे काय असतं? डाय इज अ स्पेशलाइज मशीन टूल यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज टू कट अँड ऑर फॉर्म मटेरियल टू अ डिझायर्ड शेप ऑर प्रोफाईल. आता तुमच्याकडे जे तुम्हाला दिलेलं एक बिझनेसचं स्वरूप आहे, त्यामध्ये काहीतरी वस्तू बनवल्या जातात, मॅन्युफॅक्चर केल्या जातात. त्याच्यामधनं तुम्हाला समजून घ्यायचं आहे की काही यूज केलं गेलं आहे T1 म्हणजे पर्सनल यूज करता, दुसरं यूज केलं आहे एकदम सप्लाय करता, तिसरं काय ब्लॉक क्रेडिट आहे का त्यामध्ये ते बघायचं आहे, आणि T4 म्हणजे टॅक्सेबल आणि झिरो सप्लायज करता काय मटेरियल यूज केलं गेलं आहे का. बस हेच त्यातून तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि तेच त्यांनी वरती जे दिलेलं इन्फॉर्मेशन आहे त्यातून तुम्हाला ही अमाऊंट मिळते. ह्या प्रकारे तुम्हाला खाली इनवर्ड सप्लाईज ड्युरिंग द मंथ, त्या महिन्यामध्ये जो इनवर्ड सप्लाय झाला त्यामध्ये इनपुट टॅक्स जो पे केला गेला ब्राऊन डायवरती, ब्राऊन डाय यूज केला जातो आहे पर्सनल पर्पज करता, त्याच्यावरती 10,000चं इनपुट आहे T1. दुसरं इनपुट टॅक्स ऑन ब्राईट पिंक डाय जो एक्झाम सप्लाय करता यूज केला जातो आहे तो 90,000चा इनपुट आहे. आणि टॅक्सेबल आणि झिरो डेट करता जो यूज केला जातो आहे तो ब्लॅक डाय, त्याच्यावरती 40,000 म्हणजे T4 तिकडे झालेलं आहे. आणि ब्ल्यू अँड येलो आर यूज फॉर ऑल द व्हरायटीज, म्हणजे टॅक्सेबल आणि नॉन टॅक्सेबल म्हणजे एक्झाम किंवा पर्सनल कुठेही वापरला असेल त्यामध्ये 1,00,000चं इनपुट आहे आणि 15,000चं इनपुट आहे. म्हणजे या 1,00,000 आणि 15,000मधनं काही अपॉर्च्युनिमेंट करावं लागणार आहे, कारण की हे इनपुट यूज केलं गेलं आहे टॅक्सेबल ॲज वेल ॲज इनपुट सप्लाय करतं, टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लाय करतं. एकूण किती अमाऊंट आहे? टोटल इनपुट टॅक्स 2,55,000. आपल्याला फॉर्म्युलाप्रमाणे जायला लागेल. फॉर्म्युला कसा आहे आपला की तुम्ही एकूण पहिल्यांदा टॅक्स तुमचा किती आला तो द्या, 2,55,000 T आहे तो, त्याला आपण दर्शवूया T म्हणून. मग लेस करा पर्सनल यूज करता जे इनपुट्स यूज वापरलं गेलं ते 10,000 होतं T1. एक्झाम करता वापरलं गेलं T2 90,000. आपल्या आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये ब्लॉक क्रेडिट काय नाही आहे त्यामुळे तिकडे 0 आलं, T3मध्ये काही येणार नाही. आणि आता T मायनस T1 T2 हे केलं तर ॲन्सर मिळतं C1. तुम्हाला इकडे C1 मिळेल 1,55,000. ओके, C1 आले. याच्या पुढे जाऊन लेस ITC ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस दॅट आर इंटेंडेड टू बी यूज एक्सक्लुझिव्हली फॉर टॅक्सेबल सप्लाईज. 40,000 जे होते हे टॅक्सेबल सप्लाईज करायला वापरले गेलेत. म्हणजे ह्या 40,000चं आपल्याला 100% क्रेडिट मिळणारच आहे आणि ह्या तिघांचं मिळणार नाहीच. म्हणजे या 2,55,000मधनं एक ही अमाऊंट 1,00,000 अमाऊंट काढल्यानंतर 1,55,000 आले. या 1,55,000मधले 40,000वरती 100% क्रेडिट मिळणार आहे, ते लेस केले. आता जे आलेलं आहे हे आलेलं आहे कॉमन क्रेडिट. कॉमन क्रेडिट हे जे क्रेडिट आहे ते कॉमन क्रेडिट आहे. मग कॉमन क्रेडिट मग दोनदा आपण C बघतो म्हणून त्याला आपण C2 म्हणतो. कॉमन क्रेडिट जे आहे C2 हे 1,15,000 आहे. या 1,15,000मधनं किती अमाऊंटचं क्रेडिट मिळणार नाही आणि किती अमाऊंटचं क्रेडिट मिळेल हे समजण्याकरता तुमच्याकडे एक्झाम सप्लाय किती झाला याची व्हॅल्यू पाहिजे. जो सेल झाला आउटवर्ड सप्लाय झाला ड्युरिंग द मंथ याच्यामध्ये टोटल 5 करोड, टोटल टर्नओव्हर ऑफ द फुटवेअर 5 करोड झाला. त्याच्यामधला टर्नओव्हर ऑफ हवाई 1 प्लस हवाई 2 3 करोड. म्हणजे एक्झाम सप्लायचा 3 करोड होता आणि टॅक्सेबल शूज आणि सँडलचा 2 करोड होता. म्हणजे 3 करोडचा आपल्याला ITC रिस्ट्रिक्ट होणार आहे. मग 3 करोड डिवाइड बाय टोटल 5 करोड इंटू कॉमन क्रेडिट 1,15,000 हे केल्यानंतर तुम्हाला पहिला तुकडा जो क्रेडिट मिळणार नाही तो आहे 69,000. 1,15,000मधला म्हणजे 60% अमाऊंट आहे ही 60% अमाऊंट रिस्ट्रिक्ट केली गेली आहे. दुसरं D2 म्हणजे काय पर्सनल पर्पज करा तुम्ही 5%
या 1.15मधले 5% असं मानलं जातं या फॉर्म्युल्यामुळे की 5% तुम्ही यूज केले पर्सनल कामाकरता, केलेले असो नसो, जास्त केलेले असो, त्यातले 5,750 रिस्ट्रिक्ट केले जातील. अशा प्रकारे 74,750 1,15,000मधनं 1,15,000मधनं 74,750 रिस्ट्रिक्ट केले गेले. आपण पहिले बघितले, मग त्यातनं मिळणार किती क्रेडिट? 1,15,000मधनं हे रिस्ट्रिक्ट केले, उरलेली अमाऊंट 40,250 ह्याचं क्रेडिट मिळेल आणि T4 आपलं 40,000 क्रेडिट मिळेल, म्हणजे एकूण 80,250चं क्रेडिट मिळेल. दोन 55 होते, या 255मधनं 1,00,000 तर क्रेडिट मिळणारच नाही. 1,55 आले, 1,55मधनं 40,000चं क्रेडिट मिळणार आहे आणि 1,15मधले आपण D1 D2 काढल्यानंतर जी अमाऊंट आली ती अमाऊंट आली 40,250. मग 40,250 प्लस 40,000 80,250चं क्रेडिट मिळणार आहे 2,55,000मधनं. टोटल ITC होता 2,55,000. हे कन्क्लुजन आहे. ओनली C3 40,250 आणि T4 40,000 या दोघांचं मिळून क्रेडिट मिळेल. तुम्ही टॅलीमध्ये जेव्हा एंट्री कराल त्यावेळेस तुम्हाला इलिजिबल क्रेडिट दाखवेल 80,250 80,250 CGST SGST टोटल टॅक्स अमाऊंट एवढी आहे. तुम्ही इनव्हॉइस रेकॉर्ड कराल, तुम्ही इनव्हॉइस रेकॉर्ड करता त्यावेळेस तुम्हाला इनव्हॉइसप्रमाणे व्हॅल्यू येईल 2,55,000. या 2,55मधले तुम्हाला 1,00,000चं क्रेडिट घ्यायचं नाही आहे. तुम्हाला 1,00,000चं क्रेडिट घ्यायचं नाही आहे ते तुम्ही आदर्समध्ये दाखवाल की 1,00,000चं आम्हाला क्रेडिट घ्यायचंच नाही आहे, जे रिस्ट्रिक्ट केलं आहे 1,00,000चं. आणि Rule 42 प्रमाणे जे क्रेडिट आम्हाला रिव्हर्स करायला लागेल या 2,55मधनं ते आहे 74,250 74,750. तुम्ही जसे इनव्हॉइस रेकॉर्ड कराल त्यात टॅक्स रेकॉर्ड कराल. इनव्हॉइस आणि टॅक्स रेकॉर्ड केल्यावरती तुमच्याकडे 2,55,000 रेकॉर्डला येणारच आहेत. मग तुम्हाला तिकडे 2 एंट्री करायला लागतील. त्या 2 एंट्री मी केल्या आहेत टॅलीमध्ये. त्या 2 एंट्री केल्यानंतर तुम्हाला 1,00,000चं रिस्ट्रिक्शन आहे. तुमच्याकडे 3 इनव्हॉइस जे होते वर तुम्ही बघाल, हे 10,000 नॉन बिझनेस आणि एक्झामसाठी 90,000. हे 1,00,000 तुम्हाला क्रेडिट मिळणारच नाही आहे. मग त्याची एंट्री केली अदरमध्ये, ते अदरमध्ये वेगळे दाखवले. आणि जे अपोर्शनमेंट केलेले आहेत, अपोर्शनमेंट केलेली अमाऊंट आहे ती 74,750. उरलेली अमाऊंट जी आहे त्यामध्ये 40,000 असं इनपुट होतं जे टॅक्सेबल सप्लाईज करता वापरलं होतं आणि 40,250 आपण अपोर्शनमेंट केलं त्यातनं आलेलं आहे. असे 80,250 आलेले आहेत. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा आता 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा आता 5व्यांदा सांगतोय. तुमच्याकडे एकूण क्रेडिट किती आहे? 1,50,000. जे तुम्हाला कशामुळे कळतं? तुमच्याकडे सगळे इनवॉइस तुम्ही घेता, या सगळ्यांची टोटल तुम्ही एंट्री केली, ती एंट्री केल्यावर तुम्हाला अमाऊंट येईल 1,50,000. जी आत्ता आपण इकडे बघितली 2,55,000 होती, तशी सगळे इनवॉइस रेकॉर्ड केल्यानंतर त्याची अमाऊंट 1,50,000 आली. या 1,50,000मध्ये असे काही इनवॉइसेस काढा ज्याचं इनपुट तुम्ही यूज केलं आहे. हे मी काही वस्तू घेतली आणि ही बिझनेस करता घेतलीच नव्हती, पण मी GST नंबर दिला होता. बिझनेसच्या करता घेतली होती पण नंतर वापरली पर्सनल कामाकरता. त्याच्यावरती 7,500चा इनपुट पे केला गेला आहे, टॅक्स पे केला गेला आहे. हे बाजूला काढा. दुसरं हे इनवॉइस आहे, ह्यातून जे प्रोडक्शन होतं आहे ते एक्झामसाठी होतं आहे, ते बाजूला काढले 15,000. तिसरा इनवॉइस आहे, तिकडे बघा दिलं आहे की टॅक्सी सर्व्हिस घेतली, टॅक्सी सर्व्हिस घेतली त्याच्यावरती काय GST पे केला गेला, तर त्याचा ITC मिळत नाही, ब्लॉक क्रेडिट आहे. मग ते T3मध्ये येईल, ते बाजूला काढलं.
त्यानंतर टॅक्सेबल सप्लायज करता काही मटेरियल घेतलं त्याच्यावर तो टॅक्स पे केला आहे तो 1,05,000. आता 1,50,000मधनं तुम्ही 7,500, 15,000, 4,500 आणि 1,05,000 लेस केला का जो टॅक्स उरेल तो वापरला गेला आहे कॉमन क्रेडिट म्हणून. त्याच्यामधून जे प्रोडक्शन झालं त्यामध्ये टॅक्सेबल सप्लायज पण बनले आणि एक्झाम सप्लायज पण बनले. ॲग्रिगेट टर्नओव्हर किती आहे 30 लाख. त्यातला एक्झाम सप्लाय किती आहे 2,25,000. ही माहिती गरजेची आहे. एक्झाम सप्लाय किती आहे आणि टोटल टर्नओव्हर किती झाला बघा. आता 1,50,000मधनं 7,500 पर्सनल कामाचे यूज केले, 15,000 लेस केले, एक्झामचे 4,500 लेस केले, ड्रॉप क्रेडिटचे 1,23,000. एवढ्या अमाऊंटचं C1 आलं. ह्या C1मधनं 1,05,000 काय होतं टॅक्सेबल सप्लायज करता घेतलेलं इनपुट ते लेस केलं, अमाऊंट आली 18,000. हे 18,000 जे आहे हे कॉमन क्रेडिट आहे, कॉमन इनपुट टॅक्स क्रेडिट C2. कॉमन इनपुट टॅक्स क्रेडिट C 2 वेळा आहे C2. पहिल्या लेवलला आपण ज्याचं क्रेडिट मिळणारच नाही ते लेस केल्यावर जे येते ते C1. C1मधून लेस करा टॅक्सेबल सप्लायचं इनपुट, मग येईल तुम्हाला कॉमन क्रेडिट C2. C2 आल्यानंतर मग तुम्हाला 2 तुकडे यातनं वेगळे काढायचे आहेत. 2 तुकडे यातनं वेगळे काढायचे आहेत. एक D1 जो यूज केला एक्झाम सप्लाय करता. आता एक्झाम सप्लाय करता 2,25,000चा एक्झाम सप्लाय होता, टोटल टर्नओव्हर होता 30 लाख. मग इथे 2,25,000 डिवाइड बाय 30 लाख इंटू 18,000 कॉमन क्रेडिट, यातनं 1,350 ही अमाऊंट एक्झाम करता वापरली गेली या फॉर्म्युल्याप्रमाणे. असं आपण या फॉर्म्युल्याप्रमाणे कॅल्क्युलेशन काढतो. ती अमाऊंट 1,350 आली. आणि दुसरं या C2मध्ये 5%, 18,000मध्ये 5% यूज केले पर्सनल पर्पज करता, ती आली 900. मग 1,350 प्लस 900 हे लेस केल्यानंतर 18,000मधनं अमाऊंट उरते 15,750. 18,000मधनं 2 तुकडे काढले, एक D1 1,350, D2 900. 15,750 हे इलिजिबल क्रेडिट, हे इलिजिबल क्रेडिट असेल. आता जर तुम्ही जो आउटवर्ड सप्लाय करताय तो एक्झाम पण करताय आणि टॅक्सेबल पण करताय आणि तुमच्या इनपुट्समध्ये काही सर्व्हिसेस असतील, फ्रीजर रिपेअर केला, इंटरनेटचं बिल भरलं, हा सगळा आयडी तुम्ही क्लेम करू शकता का? हा सगळा इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही क्लेम करू शकता का? पण तुम्हाला ह्याबद्दल काय माहिती होतं का अगोदर? किंवा आजही तुम्हाला जर का अशा प्रकारचा बिझनेस आहे तर जो तुमचा इन्कम टॅक्स फायलिंग GSTचं फायलिंग रिटर्न फायलिंग करतो त्याने हे विचार घ्यायला पाहिजे की नको? जे चाललं आहे काम त्यामध्ये किती अव्यवस्था आहे याच्यावरून लक्षात घ्या. रूल 42 हा कशा करताय? इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस करताय. आणि रूल 43 आहे तो कॅपिटल गुड्स करताय. जर तुम्ही फ्रीजर घेतला आहे, जर तुम्ही AC घेतला आहे, जर तुम्ही कम्प्युटर घेतला आहे, तुम्ही प्रिंटर घेतला आहे, त्याच्यावर तुम्ही काय इनपुट टॅक्स क्रेडिट पे केला आहे तर त्याचं सगळं क्रेडिट तुम्ही क्लेम करू शकत नाही जर तुम्ही एक्झाम सप्लाय पण करताय आणि टॅक्सेबल सप्लाय पण करताय. मग त्याचं अपॉर्च्युनिमेंट कसं करायचं ते रूल 43मध्ये. आता आणखीन पुढचा प्रश्न. 3 वर्ष आपण रिटर्न फाईल केलं, आत्तापर्यंत काय नोटीस आली आहे का? गव्हर्नमेंटने काय टॅक्स मागितलं आहे का? गव्हर्नमेंटने काय डिमांड केलं आहे का? आता गव्हर्नमेंट यापुढे डिमांड करणार नाही याची खात्री कोण देऊ शकतो? बघा, तुमचा जो सप्लायर आहे ज्याच्याकडून तुम्ही इनपुट्स घेता, इनपुट सर्व्हिसेस घेता, तुम्ही त्याच्याकडनं फ्रीजर घेतले, AC घेतला, अजून कुठल्या वस्तू घेतल्या, त्यांनी GST 1मध्ये ते अपलोड केलं आहे. ज्या वेळेस सपोज तुमचा असा बिझनेस आहे ज्यामधनं तुम्ही एक्झाम सप्लाय पण करताय आणि टॅक्सेबल सप्लाय पण करताय, तुम्ही GST 1 भरता ज्यात HSN वाईज समरी पण जाते आणि एक्झाम सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय हे वेगवेगळ्या कॉलममध्ये जातात. नील रेटचे वेगळ्या कॉलममध्ये आणि टॅक्सेबलचे वेगळ्या कॉलममध्ये.
तुम्ही एकत्र इन्व्हॉइस जरी बनवत असाल एक्झामचा आणि टॅक्सेबलचा, तरी गव्हर्नमेंटला कळतं की हे एक्झाम सप्लाय पण करतात आणि हे टॅक्सेबल सप्लाय पण करतात. आणि यांच्या GSTR 3B मध्ये 3 वर्षामध्ये ह्यांनी रिटर्न फाईल केलेत. कधी ह्यांनी अपॉर्च्युनिमेंट केलेलं नाही, कधी ह्यांनी रिव्हर्सल दाखवलेलं नाही. ह्यांनी सगळा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला आहे. हे गव्हर्नमेंटच्या ज्या वेळेस ते ॲनालिसिस करतील त्यांच्या लक्षामध्ये येईल की नाही येईल. आणि 72 महिन्यामध्ये ॲन्युअल रिटर्न फाईल केल्यानंतर 72 महिन्यामध्ये जर अशा प्रकारचा ॲनालिसिस करत असताना लक्षामध्ये आलं की एखाद्या बिझनेसमध्ये त्यांनी जो इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला आहे त्यामध्ये त्यांनी रूल 42 रूल 43चं अपॉर्च्युनिमेंट केलेलं नाही, रिव्हर्सल केलेलं नाही, तर त्यांच्याकडनं गव्हर्नमेंट तुम्ही चुकीच्या प्रकारे टॅक्स भरला आहे तर तुम्ही आता आम्हाला काय देणं लागता म्हणून तुम्ही एक 5 लाख 10 लाख अमाऊंट टॅक्स पे करा म्हणून जर डिमांड लेटर पाठवलं तर त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल की नाही? आणि विथ इंटरेस्ट 3 वर्षाचा इंटरेस्ट द्यायला लागेल. मग त्यावेळेस जर लेटर 3 वर्षाने आलं, डिमांड 4 वर्षाने आलं तर 4 वर्षाचा इंटरेस्ट द्यायचा. इंटरेस्ट रेट जे आहे ते 18% इंटरेस्ट भरायला लागेल. पण 18% समजा 1 लाख रुपये असेल, 1 लाखावरती 18,000 एका वर्षाचे. 4 वर्षामध्ये मिसमॅच एक वेगळा इश्यू आहे. पण इकडे तुम्ही 42 रूल 42 केले ते बघा, ते तिकडे रिटर्नच्या कॉलममध्ये आहे. तुम्ही जी माहिती तुमचा बिझनेस कुठला आहे, तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन घेतलं त्यावेळेस गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे की तुमच्या नावामध्ये पण दिलेलं आहे की डेअरी प्रॉडक्ट, डेअरी म्हणून. मग जर का डेअरीमध्ये एक्झाम प्रॉडक्ट विकले जात आहेत, टॅक्सेबल प्रॉडक्ट विकले जात आहेत आणि त्याच्यात तुम्ही कुठे रूल 42 आणि रूल 43चं तुम्हाला कुठेच इम्प्लिकेशन दिसत नाही आहे तुमच्या रिटर्नमध्ये, ना मंथली रिटर्नमध्ये आहे, ना ॲन्युअल रिटर्नमध्ये आहे, ना कुठेच आहे. म्हणजे आज ना उद्या क्वेरी येणार आहे आणि ती क्वेरी आल्यानंतर 4 वर्षांनी क्वेरी आली तर 18% इंटरेस्ट 4 वर्षाचा काढला, समजा 3 लाखाची समजा तुमची लायबिलिटी असेल तर 3 लाखाची लायबिलिटी ॲक्युरेट काढायला कोणाला वेळ असतो? डिपार्टमेंटला वाटलं 3 लाखाची लायबिलिटी येईल ना ते सरळ 5 लाखाची नोटीस काढतात. तर तुम्ही 5 लाख तुम्हाला देणं लागतात आणि 5 लाख प्लस तुम्हाला इंटरेस्ट 4 वर्षाचा इंटरेस्ट 18% काढा आणि 7-8 लाख रुपये भरा म्हणून सांगितले. 7-8 लाख भरल्यानंतर मग तुम्ही हिशोब करा, तुम्ही हिशोब कराल, तुम्हाला पैसे वाचवायचे तर मग तुम्ही हिशोब करा आणि सांगाल की 8 लाख नाही आहेत, एक 3-4 लाख होतात, मग 3 लाख होतात, मग 3 लाखावरती इंटरेस्ट मिळून एक 4-4.5 लाख रुपये होतील. मग तो माणूस 8 लाख मागतात ना, 4.5 लाख भरून सुटू आणि मग हा हिशोब जो करेल त्याला आणखीन 40-50 रुपये द्यायचे. असं करून 8 लाखाच्या समोर 5 लाखामध्ये सुटतो म्हणून आनंद मानून ते पैसे लोक भरतात. हां, ही एक मानसिकता, ही एक मानसिक समाधान आहे. हां, असं बऱ्याच लोकांनी केलं आहे, हा रूल फॉलो केलेला नाही आहे. आणि ज्यांच्याकडे एक्झाम प्रॉडक्ट आहे ते दर महिन्याला GST वन भरताना रिपोर्ट करतात. इव्हन सप्लायर पण रिपोर्ट करतो. जर तुम्ही मदर डेअरीकडून माल घेताय ज्यावर तुम्हाला टॅक्स दिला जात नाही आहे, मदर डेअरी टॅक्स कलेक्ट करत नाही आहे, ते डिक्लेअर करतायत की आम्ही ह्यांना माल विकला आहे एक्झाम सप्लाय. आणि तुमच्या GST वनला पण कळतं की तुम्ही माल विकताय एक्झाम सप्लायचा. पण कुठेही तुमच्याकडे रूल 42चं रिव्हर्सल तुम्ही दाखवत नाही आहे. तुम्ही सगळे 2,55,000 तिथे क्लेम करताय. या 2,55,000मध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिमेंट करायला पाहिजे, ते अपॉर्च्युनिमेंट तुमचं खाली इथे दिसत नाही. हे दिसत नाही कुठेच अपॉर्च्युनिमेंट, हे दिसलं पाहिजे त्या कॉलममध्ये. तुम्हाला मी फॉर्मॅट दाखवतो पुन्हा एकदा GST 3Bचा काढून दाखवतो, लक्षात घ्या. दुसऱ्या 10 रुपयामधनं 2 रुपये वजा केले आणि 8 रुपये भरायला आले, एवढा इनपुट टॅक्स क्रेडिट सोपा नाही आहे. म्हणून मी हा टॉपिक शेवटी ठेवला की ब्लॉक क्रेडिट काय समजून घ्या. हे मग टॅक्सेबल एक तुमची लेवल तेवढी बनल्यानंतर, एक तुम्हाला अंडरस्टँडिंग आल्यानंतर तुमचा एक स्तर GSTचा बनल्यावरती मी शेवटी घेण्याकरता हा टॉपिक लास्ट ठेवला होता की आपण हा शेवटी घेऊया. बाकी सगळ्यांना माहिती आहे की आउटवर्ड मायनस इनवर्ड केलं का आलेलं आपण भरायचे असते, पण त्याच्यामधले बारकावे काय आहेत. मला तुम्हाला फॉर्मॅट दाखवायचे, बरोबर आहे. रूलमध्ये इथे नाही,
मला CBSEला जायला लागेल. सर हे रिव्हर्सलसाठी पण फॉर्म असतो का? नाही नाही, हाच फॉर्म आहे. 3B's आहे. तुम्ही एकूण अमाऊंट तुमची वरती आलीच ना. मी 2 एंट्रा केल्या टॅलीमध्ये. मी टॅलीमध्ये 2 एंट्रा केल्यात रिव्हर्सलसाठी. मला दाखवतो, त्या पण दाखवतो. तुम्ही 3.1 मध्ये भरता. तुम्ही 3.1 मध्ये भरत असाल, बरोबर आहे. इथे व्हॅल्यू भरता, टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू. त्याच्यावर CGST किती आहे, AGST किती आहे. नील रेट काय असेल तर या कॉलममध्ये. इथे टॅक्स येणार नाही नील रेटला. एकदम सप्लाय. मग तुम्ही 3B सांगताना तुम्ही एकदम सप्लाय केला आहे. इकडे अदर आउटवर्ड सप्लाईज नील रेटेड. इथे रिव्हर्स चार्ज, इथे नॉन GST. त्यामुळे A आणि C हे 2 कॉलम भरले जातात टॅक्सेबल आणि नील रेट सप्लायचे. मग खाली इलिजिबल ITC किती आहे. या इलिजिबल ITCमध्ये तुमचं 5व्या नंबरच्या कॉलममध्ये IGST किती आहे, CGST किती आहे, AGST किती हे येतं. आणि खाली बघा ITC रिव्हर्सल. आता मी या वरच्या अमाऊंटमधनं मला किती अमाऊंटचं क्रेडिट मिळणार नाही. जर 1 लाखचं मिळणार नाही तर मी 1 लाख आधारमध्ये टाकलं की ज्याचं क्रेडिट मला मिळणारच नाही आहे ह्या 2 पंचांमधनं. इथे बघा A मध्ये तुम्ही टाकले 5 मध्ये. खाली दिले नेट ITC अवेलेबल A मायनस बी. A मधनं किती आले, ती अमाऊंट वरती आहे. एकूण ITCची अमाऊंट तेवढे इनवॉइस वाईज. आणि त्यातले तुम्हाला ITC घेता येणार नाही. ॲज पर रूल 42 अपॉर्च्युनमेंट केलं आहे. रिस्ट्रिक्ट केलेली अमाऊंट इथे घ्या, इथे घ्या. 3Bच्याच फॉर्ममध्ये हे रिपोर्ट करायचं आहे. 3B भरतानाच आपल्याला ते रिपोर्ट म्हणजे हे करायचे आहे की हे रिव्हर्सल हे आम्हाला म्हणजे एक्झॅम्प्ट आहेत हे वगैरे. समजलं ना. वेगळा फॉर्म नसतो, 3Bमध्ये भरायचं आहे. 3Bच दाखवायचं आहे. आणि मी तुम्हाला तेच सांगतो आहे की तुमच्या 3B भरत असताना जर तुमच्याकडे एकदम सप्लाय घेतला जातो आहे, इनवर्ट सप्लाय येतो आहे, हे गव्हर्नमेंटला कळतं आहे. काय तुम्ही लपवू शकत नाही. आणि तुम्ही ज्यांना सप्लाय करताय त्यांची इन्फॉर्मेशन तुम्ही गव्हर्नमेंटला देता येत आहे, GSTR 1ला देत आहे. पण GSTR 3Bमध्ये तुम्ही तिकडे रूल 42मध्ये किती अमाऊंट तुम्ही अपॉर्च्युनिमेंट केल्यामुळे कमी झाली तुमची ITCची हे तुम्ही दाखवतच नाही आहे. हे दाखवतच नाही आहे इकडे. आणि तुम्ही संपूर्ण ITC क्लेम करताय. जेवढा सप्लायरने सप्लाय केला तो सगळा ITC तुम्ही क्लेम केला आहे हेही गव्हर्नमेंटला कळतं. GSTR 1ला समजा 3 लाख अमाऊंट आली, तुम्ही त्या महिन्यात 3 लाखाच्या आसपास क्लेम घेता हे पण कळतं. तुम्ही कुठेही रिव्हर्सल करत नाही. हे सांगायला फार मोठ्या IQची गरज नाही. हे सहज कळणार आहे. आणि सर हे जे म्हणजे नॉर्मल विचारते हे जे एवढं सगळं गोंधळ
या पुढे तरी सुधारायला पाहिजे ना. या पुढे ते या यापुढे मी खात्री घेईन सर, पण त्याच्या आधीच आपण काय नाही करू शकत ते. आणि त्यांना सांगावं लागेल म्हणजे असं हे आहे म्हणून. आणि ह्या महिन्याचं मी खूप हे केलंय की करून बघूया यावेळेस स्वतः म्हणजे हे केलंय. तुम्हाला मी दाखवतो एक माझ्याकडे मी केलं एक एंट्री दाखवतो. आता आपण जे एक्झाम्पल बघितलं इझी फुटवेअरचं, मी एंट्र्या केला इझी फुटवेअरच्या. हे बघ, हे रिपोर्ट केलं ना इकडे, हे 255चे इनवॉइस जे आहेत त्या इनवॉइसमधनं आलेली अमाऊंट आहे ही. हां, त्यातनं आलेली अमाऊंट आहे ही. त्यातनं मग 74,700 1 लाखाची अमाऊंट आहे, ती 1 लाखाची अमाऊंट एक जनरल एंट्री पास केली, रिव्हर्सल ऑफ आय टी सी. ही जे बी पास केली, रिव्हर्सल ऑफ आय टी सी 2 लाख, 1 लाख सी जी एस टी, 1 लाख एस जी एस टी. आपण जेव्हा हिशोब केला तो आयदर सी जी एस टी आहे किंवा आयदर एस जी एस टी आहे किंवा मग आय एस टी आहे. समजा असं जर तुमच्याकडे 3 प्रकारचे टॅक्स असतील, तुम्हाला सी जी एस टी त्याच्यावर वेगळा करायला लागेल, एस जी एस टी वेगळा, आय जी एस टी वेगळा. माझं आपल्याला इथे रिव्हर्सल ITC 2 लाखाचं आलंय का? 1 लाख आहे. 1 लाख. बरं, जर का आपल्या इथे IGST पण असतं तर आपण इथे वरती रिव्हर्सल ITC 3 लाख दाखवली असती. हां, तुम्ही इकडे हां, मग सी जी एस टी, ए जी एस टी, आय जी एस टी तिन्ही आले असते. हे इथे बघा, इथे टॅग दिला आहे अदर्स, रिव्हर्सल ऑफ आय टी सी अदर्स दिला आहे. आणि ही जी अमाऊंट आहे दुसरी रूल 42 मधली, इथे बघा रिव्हर्सल ऑफ आय टी सी एक्झाम्ड अँड नॉन बिझनेस सप्लाईज रूल 42(1)M हे दिले. ज्यावेळेस मी एंट्री करतो ना, मी जेव्हा एंट्री करायला जाईन F7J आहे, इथे बाजूला खाली स्टॅट ॲडजस्टमेंट आहे, ह्याला क्लिक केलं, जी एस टी, रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, खाली एक आदर्स आहे, दुसरा रूल 42. नाही, आता ते बघू नका तुम्ही, एवढंच बघा फक्त. तुम्हाला आता हा या रूलप्रमाणे काय करायचं आहे, एक्झाम्ड अँड नॉन बिझनेस सप्लाईज रूल 42(1)M. आणि सर हे रिव्हर्सल ऑफ ITC हे आपण कशामध्ये बनवलं म्हणजे काय रिव्हर्सल ऑफ ITC? रिव्हर्सल ऑफ आय टी सीनी होतं काय, रिव्हर्सल ऑफ आय टी सी तुम्ही जेव्हा करता तेव्हा ती अमाऊंट आहे ती तुमच्या परचेसमध्ये ॲड होणार ना. तुम्ही जो आय टी सी क्लेम घेत नाही, ज्याचा आपण आय टी सी घेतो ती अमाऊंट कुठे जाते, इनपुट ड्युटी अँड टॅक्सेसमध्ये जाते. आता ही अमाऊंट तुम्हाला ड्युटी अँड टॅक्सेसमध्ये घालवायची नाही आहे, नाही दाखवायचं. तर जी परचेसची कॉस्ट आहे त्यामध्येच ती ॲड होईल. जस्ट तुम्ही त्याला परचेसच द्या, टाकून द्या परचेसमध्ये, तेवढ्याने परचेस वाढतील ना तुमचे. जर समजा मी जसं मला सांगितलं की तुम्हाला डिप्रेशन घ्यायचं नसेल त्या टॅक्सचं, सॉरी जी एखादी कॅपिटल ॲसेट आहे तुम्हाला त्याचा डिप्रेशन घ्यायचं आहे, आय टी सी घ्यायचा नाही आहे, तर तुम्ही ती आय टी सीची अमाऊंट काय करता, ॲड करता. तसं तुम्ही परचेस केलं पण ते कॅपिटल गुड्स नाही आहेत, ते इनपुट्स आहेत किंवा इनपुट सर्व्हिसेस आहे. आणि समजा एक सर्व्हिस आहे, त्या सर्व्हिसची किंमत आहे 1 लाख, त्याच्यावर जी एस टी भरला मी 18,000. जर त्याचा मला क्रेडिट मिळत नाही तर ती वस्तू मला 1 लाखाला पडत नाही, ती 1,18,000ला पडते. म्हणजे मी त्याला एक्सपेन्समध्ये ॲड करीन ना. जर रिपेअरिंग आणि सर्व्हिसेस, रिपेअर अँड मेंटेनन्स ही तर माझी सर्व्हिस आहे, त्याला मी ग्रुप दिला आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि त्याच्यामध्ये जो टॅक्स पे केला आहे त्याचं मला अपॉर्च्युमेंट नाही करायचं, मला अपॉर्च्युमेंट नाही करायचं, तो मला आय टी सी क्लेमच नाही करायचा, तर मी त्या एक्सपेन्समध्येच तो ॲड करीन ना. मग माझ्याकडे ऑप्शन 2 आहेत, इनपुट टॅक्स क्रेडिट घ्या, मला घ्यायचाच नाही इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे नकोच अपॉर्च्युनिटी. दर महिन्याला करा,
दर महिन्याला बघा एक्झाम सप्लाय किती आहे, टॅक्सेबल सप्लाय किती आहे, मग अपॉर्च्युमेंट करा, मग ते प्रत्येक वेळेस रूल प्रमाणे सगळं गणित मांडा, हे नको मला. तर माझ्याकडे चॉईस काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. तुमचा एक्सपेन्सची अमाऊंट वाढली ना, मग 1 लाखाचा एक्सपेन्स होता तो 1,18,000 एक्सपेन्स होईल, कारण तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेत नाही. जर मी असेट घेतली, त्या असेटचं मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतो, तर नाही घ्यायचा, तर असेटची किंमत वाढणार आहे. 1 लाखाची असेट मला 1,18,000 पडली, मग डिप्रिसिएशन मला 1,18,000 मिळेल. डायरेक्ट आपण तिथे 1,18,000 घेऊन ते तिथे शोधून टाकायचं असं बोलताय. अकाउंटिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, अकाउंटिंग तुमच्या पद्धतीने करू शकता, पण त्याचं जे टॅक्स इम्प्लिमेंटेशन आहे ते अशा प्रकारे होईल की मला त्याचं क्रेडिट घ्यायचं नाही आहे. इथे कसं आपण जे बी पास करतो, मग जे बी पास केल्यावर ती अमाऊंट कुठे जाईल, ते वेगळे लेजर बनवलं एक, त्या लेजरला जाईल, मग त्या लेजरचा ग्रुप काय असेल. जर ते एक्सपेन्ससाठी मी रिव्हर्स करतो आहे तर म्हणजे त्याचा ग्रुप एक्सपेन्स असेल. जर परचेस आहे ते इन्व्हेंटरी आहे, मग ते तेवढा माझा इन्व्हेंटरी लॉस झाला, त्याचा ITC मला मिळत नाही आहे, मग ती कॉस्ट ITC इन्व्हेंटरीमध्ये ॲड व्हायला पाहिजे, परचेसमध्ये ॲड व्हायला पाहिजे, इंडिरेक्ट एक्सपेन्समध्ये ॲड व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे त्याचा ग्रुप द्यायचा. तर मी होईल का ते? म्हणजे जर पण विचारलं तर. नाही, तुम्हाला त्यामुळे तर तुम्ही तिथे एंट्री बघा ना काय. आता जर का मी अशी एंट्री केली, जो ग्रुप आहे त्याचा, काय नाव आहे त्याचं, रिव्हर्सल ऑफ ITC, रिव्हर्सल ऑफ ITC आहे. ह्याला मी करंट असेट दिलं आहे, ह्याला जर मी इकडे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलं, हे दिलं. आता प्रॉफिट अँड लॉस बघा, इथे इथे येईल अमाऊंट, बस तिथे येईल. याचा ITC क्लेम नाही केला. बघा, तुमचं काम एवढंच आहे की GST प्रमाणे किती ITC पाहिजे तेवढा तुम्ही क्लेम करणं. आता जर तुम्ही रिव्हर्सल ऑफ ITCला एक्सपेन्स द्या किंवा करंट असेट द्या, त्याचा इफेक्ट कुठे पडतो, त्याचा इफेक्ट इन्कम टॅक्सचं काम होताना पडतो, GSTच्या कामात नाही होत. तुम्ही हा ग्रुप चुकला आहे, हा लेजर चुकला आहे. सपोज तुमचा एक क्रेडिटर आहे, त्याला तुम्ही ग्रुप दिला डेटरचा, मग GSTमध्ये काय फरक पडणार आहे. त्यामुळे एवढा बाऊ करण्याची गरज नाही की आपण त्याचा ग्रुप काय घ्यायचा. तुम्ही GST प्रॉपर भरताय की नाही, तुमचा फोकस इकडे पाहिजे. जेवढा GST आपला लायबिलिटी जेवढी येते तेवढी आपण ॲज पर रूल प्रॉपर भरतोय, बस. आता मी इथे रिव्हर्सल ऑफ ITCला ग्रुप दिला इंडियन एक्सपेन्स, तो इकडे येईल. त्याला दिला मी असे करंट असेट, बॅलन्स शीटला जाईल. कारण माझी स्टॉकची व्हॅल्यू वाढली ना आता. म्हणजे एक विचारायचं होतं, हे चुकून न होण्यासाठी आपण डायरेक्ट जे बिल येतं ते डायरेक्ट अमाऊंट तिथे टाकली बघा कसं आहे, तर प्रॉब्लेम होईल ना. तुम्ही असं तर करू शकत नाही. तुम्ही एक फ्रीजर घेतला ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त टॅक्सेबल सप्लायच ठेवायची, दुसरा फ्रीजर घ्यायचा त्यामध्ये एकदम सप्लायच ठेवायची. तुमच्याकडे इनपुट्स आहेत, तुम्ही एका फ्रीजरमध्ये काय करता, टॅक्सेबल गुड्स पण ठेवता आणि नॉन एक्झाम पण गुड्स ठेवता, बरोबर आहे. आता त्याचं जर रिपेअरिंग केलं आणि त्या रिपेअरिंग जर का 5,000 रुपये बिल आलं किंवा 5,000 बिल आलं, यावरती 5,000 GST भरला गेला आहे, तुम्हाला 5,000चा ITC घेता येणार नाही. तुम्हाला 5,000चा इनपुटच केव्हा घेता येईल, तुम्ही 2 फ्रीजर ठेवा, एकामध्ये टॅक्सेबल प्रोडक्ट ठेवा, एकामध्ये नॉन टॅक्सेबल प्रोडक्ट ठेवा. आणि ज्यावेळेस रिपेअरिंगचं काम येईल तर रिपेअर करायला माणसाला सांगा की ह्या फ्रीजरचं बिल वेगळं द्या, ह्या फ्रीजरचं बिल वेगळं द्या, ह्या बिलचं आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे, ह्या बिलचं क्रेडिट घ्यायचं नाही आहे. जर तुम्हाला सेपरेशन करता आलं, सेग्रिगेट करता आलं तर प्रॉब्लेम नाही ना, ते करता येत नाही आपल्याला. आपण एकाच ठिकाणी अशा इनपुट सर्व्हिसेस घेतो की ज्या टॅक्सेबललाही वापरतोय आणि ज्या एक्झामलाही वापरतोय, म्हणून तो प्रॉब्लेम आहे ना. ते शक्य असेल तर मग रूलची गरज नव्हती, फोटो ती गरज नव्हती. आपल्याला जिकडे शक्य आहे तिकडे आपण T1, T2, T3 बाजूला काढलेच ना. जिथे आपण नाही काढू शकत आहे तिकडे रूल 42 सांगितलं, गव्हर्नमेंटने सांगितलं की रूल 42 घ्या, त्या रूल 42 तुम्ही अपॉर्च्युमेंट करा.
थोडं याच्यावर चिंतन करा, थोडं ॲनालिसिस करा. तुमच्याकरता नवीन विषय होता, अनपेक्षित होता, आणि मी ज्यांना कोणाला सांगतो त्यांना सगळ्यांना असंच वाटतं की आत्तापर्यंत चाललं आहे त्याचं काय चाललं आहे, सगळं आपलं एक्झाम्स आपल्या करतो आपण, आणि सगळे इनपुट सर्व्हिसेस, सगळे कॅपिटल गुड्स आपण क्रेडिट घेतलेलं आहे. एवढं कॅपिटल गुड्सचं क्रेडिट घेतलं आहे की तुम्हाला टॅक्स भरायलाच येत नाही आता. त्यामुळे कारण तिथे पण आमचे जे याच्या वेबसाईटवर गेल्यावर तिथे पण दिसते ते अमाऊंट काहीतरी जास्त अमाऊंट दिसते. त्याचं क्रेडिट घेतलं गेलं आहे ना सरसकट. कॅपिटल गुड्सचं क्रेडिट सरसकट घेतलं गेलं आहे आणि त्याचा रिव्हर्सल 3 वर्षामध्ये कधी केला नाही. मग आता ते सीएला सांगावं लागेल का सर की reverse सांगा तुम्ही की रूल 42 आणि रूल 43 आपल्याला ॲप्लिकेबल होतो का हे विचारा. मी काही लोकांना अशा प्रकारे गायडन्स केला, त्यांना मी सांगितलं की तुमचे रिटर्न फाईल झालेले आहेत, पण तुमच्या केसमध्ये तुम्ही रूल 42 आणि रूल 43 ॲप्लिकेबल केलेलं नाही आहे, तर याविषयी तुम्ही एक्सपर्ट ॲडवाईस घ्या. मी यासाठी रिकमेंड करतो कोणाला, मी कोणाला सिस्टम बघतो त्यांना रिकमेंड करतो की तुम्हाला ह्याविषयी जरा सल्ला घेण्याची गरज आहे. सिरियस प्रॉब्लेम. आता ज्या लोकांना मी अशा प्रकारे कन्सल्टन्स दिलं की तुमच्या सिस्टीममध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, मी टॅलीचं सेटिंग तुमचं केलं आहे, सगळं केलं आहे, पण तुमच्याकडे मला दिसतं आहे त्याप्रमाणे तुमच्याकडे रूल 42 आणि रूल 43चा ॲप्लिकेबिलिटी असताना ते कधी ॲप्लिकेबल केलेलं नाही आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट 2 जणांना विचारा की याविषयी काय करता येईल किंवा काय केलं आहे आत्तावर रिटर्नमध्ये आमचं ते बघा आणि काय चुकलं आहे का बघा. हे तुम्ही 2 माणसांना ॲटलिस्ट विचारा. ज्यांनी माझा ॲडवाईस सिरियसली घेतला त्यांनी कोणाला विचारलं, त्यांनी मग पुढच्या वेळेपासून त्या सुधारणा केली. अदरवाईज आत्तापर्यंत काय झालेलं नाही, पुढे काय होणार नाही. या गैरसमजामध्ये राहिले असते तर काहीतरी पुढे जाऊन नुकसान मोठं होईल. थांबूया आपण तिथे.